यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। प्रतिपच्चन्द्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहसूनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते। प्रभु, शककर्त्या छत्रपती शिवरायांचं अलौकिक चरित्र आपल्या विशुद्ध अंतःकरणात धारण करण्यासाठी, त्या अलौकिक चरित्राची अंशतः का होईना दिव्यानुभूती घेण्यासाठी, प्रबळ भारताची स्वप्न पाहण्यासाठी, तसा प्रबळ भारत निर्माण व्हावा म्हणून निष्काम कर्मयोग आचरण्यासाठी, पुढल्या पिढ्यांना राष्ट्रभक्ती आणि शिवचरित्र शिकवण्यासाठी, एकमेवा द्वितीय अद्वितीय अशा भारतीय संस्कृतीचं संक्रमण पुढल्या पिढ्यांच्या हृदयामध्ये बुद्धीमध्ये करण्यासाठी अत्यंत प्रेमानं, आदरानं, विश्वासानं, श्रद्धेनं, निष्ठेनं, इतिहास जाणून घेण्याच्या जिज्ञासेनं या सरस्वतीच्या प्रांगणामध्ये उपस्थित असलेले आजचे विशेष मान्यवर अतिथी, आदित्य प्रतिष्ठानचे निस्पृह कार्यकर्ते आणि आपण सर्वजण आदिशक्ती जगदंबेचे, तुळजाभवानीचे भक्त, छत्रपती शिवरायांचे भक्त, भगिनी, बांधव, महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी आणि शालेय वानरसेना, आजच्या प्रमुख अतिथींनी नेमकं वर्मावर बोट ठेवलं. आपल्या 2-2.5 मिनिटाच्या मनोगतामध्ये नेमकं मर्मावर त्यांनी बोट ठेवलेलं आहे. त्यांच्या सांगण्याचा आशय असा की हिंदू धर्म हा क्रियात्मक आहे आणि बाकी सगळे धर्म हे प्रतिक्रियात्मक आहेत. जगातला एकच धर्म हिंदू धर्म असा आहे की जो सगळ्या धर्मांना खरं मानतो. केवळ हिंदू धर्म म्हणतो की सगळे संप्रदाय, पंथ, धर्म सगळे खरे, वेगळाले रस्ते आहेत आणि शेवटी एका अंतिम चेतन तत्वाला जाऊन मिळणार. बाकी सगळे धर्म म्हणतात आमचाच धर्म तेवढा खरा, बाकीच्यांना मारा, छाटून टाका, कापून टाका, नेस्तनाबूत करा, त्यांची नामोनिशाणी पुसून टाका. हिंदू धर्म आणि अन्य धर्म यातला हाच भेद आहे. हिंदू धर्म सर्व धर्मांची जननी आहे. जगातला अतिप्राचीन धर्म जर कोणता असेल तर तो हिंदू धर्म आहे. आणि या हिंदू धर्माचं औदार्य इतकं आहे की जगातल्या सगळ्याच धर्मपंथांना तो खरं मानतो. आणि तरी सगळं जग हिंदू धर्माला म्हणतं की तुम्ही सांप्रदायिक आहात. अरे चोरानो, मराठीमध्ये म्हण आहे, चोराच्या उलट्या बोंबा, अशी अवस्था जगामध्ये. जगातला सर्वाधिक उदार, सर्वाधिक संपन्न, सर्वाधिक उत्तम, सर्व समावेशक असा धर्म जर कोणता असला तर तो हिंदू धर्म आहे. आणि दुर्दैव असं आहे जगामधलं की हिंदू धर्मीयांनाच सांप्रदायिक मानतात. कसं काय बरं? आमचे राष्ट्रपती मुसलमान असू शकतात. डॉक्टर झाकीर हुसेन होते, फखरुद्दीन अली अहमद होते, आता अब्दुल कलाम आहेत. ज्यांचं प्रतिनिधित्व केवळ 2% या भारतामध्ये शिखांचं, त्यांचा प्रतिनिधी आज पंतप्रधान आहे. आमच्या राष्ट्राची पंतप्रधान एक स्त्री होऊ शकते. इंदिरा गांधी होते, आपल्याला माहिती आहे.
आमच्या राज्याची राज्यपाल एक स्त्री होऊ शकते. विजयालक्ष्मी पंडित होत्या, अन्यही होत्या. आमच्या राज्याचे राज्यपाल ख्रिश्चन असू शकतात. PC अलेक्झांडर होते, महाराष्ट्राचेच होते. आमच्या क्रिकेट संघाचा कप्तान मुसलमान असू शकतो. नवाब पटौडी होता, मोहम्मद अझरुद्दीन होता. आता याला एक तरी समांतर उदाहरण आपण मला जगाच्या इतिहासातलं सांगा. इतके हिंदू उदार आहेत. अहो, आमचा गृहमंत्री सुद्धा मुसलमान होऊ शकतो. ज्याच्या हातामध्ये देशाची रहस्य असतात तो गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद होते, आपल्याला माहिती आहे. आणि मुलीला पळवल्याचं नाटक करून सगळ्या अतिरेक्यांना त्यांनी सोडून दिलेलं होतं. हा तर ताजा ताजा इतिहास आहे भारतवर्षामध्ये घडलेला. म्हणजे मुसलमान सुद्धा इथे सर्वोच्च पदावर, राष्ट्रपती पदावर जाऊ शकतात. उद्या असं घडेल का? पाकिस्तानचे सर्वेसर्वा शंकर अभ्यंकर, मला स्वप्न सुद्धा पडणार नाही तर प्रत्यक्ष काय होणार? जगामध्ये असं कधी घडूच शकणार नाही. हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती इतकी उदार आहे म्हणून तर आपल्या देशामध्ये घडू शकतं. इथे ख्रिश्चन मुसलमानांना सन्मानाच्या जागा मिळू शकतात आणि तरी सगळं जग आम्हालाच म्हणतं, हिंदून तुम्ही सांप्रदायिक आहात. अरे चोरानो, एवढा उदारी आम्ही तुम्हाला दाखवायचं, एवढ्या मानाच्या जागा तुम्हाला द्यायच्या, तुम्हाला सन्मानाने इथे वागवायचं. आमच्या दिवसाचाच प्रारंभ हा बिस्मिल्ला खानच्या सनईनच होतो. असं अरब आखाती देशामध्ये आहे का एखादं उदाहरण की एखाद्या हिंदूच्या भजनानं, लता मंगेशकरांनी गायलेल्या तुलसीदासांच्या एखाद्या भजनानं अरब आखाती देश जागा होतो? असं घडेल? शक्यच नाही. कारण ही उदारता, हे औदार्य जगामध्ये अन्यत्र कुठे नाहीच आहे. ते आहे केवळ हिंदुस्थानामध्ये, भारतवर्षामध्ये. असं असून जग आम्हाला नावं ठेवतं आणि आमचे तरुण माना खाली घालून ऐकून घेतात. यापुढे ताठ मानेने सांगा की एवढा औदार्य आमच्या ठाई आहे. अमेरिकेला एवढं प्रगत राष्ट्र मानतात. आजपर्यंत इतक्या 200-250 वर्षाच्या कालखंडामध्ये एकही स्त्री तिथे राष्ट्राध्यक्षा झालेली नाही आहे. पण भारतामध्ये पंतप्रधान स्त्री होऊ शकते. इतकं औदार्य या भूमीमध्ये आहे. कारण आमचं अंतरंग जे घडवलेलं आहे ते सगळ्या आचार्यांनी आणि संतांनी घडवलेलं आहे. राजकारण आमच्या राष्ट्राचं टर्फल आहे वरचं. आतला जो गाभा आहे, आतला जो काजू आहे, आतला जो दाणा आहे तो आचार्य संतांच्या शिकवणुकीचा आहे. इथे मनुष्य कोणत्या तारखेला जन्माला आला याला महत्व नाहीये. त्याचं चरित्र कसं होतं आणि त्याचं योगदान काय आहे हे आम्हाला महत्वाचं असतं. माऊली ही सिद्धबेटावर जन्माला आली का आळंदीला आली का आपेगावला आली? विद्वान आणि खुशाल भांडत बसावा. आम्हाला शिरोधार्य आहे त्यांनी दिलेलं अनुभवामृताचं आणि भावार्थ दीपिकेचं तत्वज्ञान. बस. हिंदू धर्म, भारतीय संस्कृती अशी उदार आहे आणि म्हणून तर आमच्या पूर्वजांनी स्वप्न पाहिलं ते वसुधैव कुटुंबकम म्हणून आहे. सगळ्या विश्वाला हिंदू धर्माने एक कुटुंब मानले, घर मानले. माझ्या तर नेहमी मनामध्ये येतं, मग हे सगळं विश्व म्हणजे घर असेल तर त्याचा दिवाणखाना म्हणजे अमेरिका, त्यात मांडलेल्या वस्तू म्हणजे स्वित्झर्लंड, त्या घराची उद्यमशीलता म्हणजे जपान, त्या घराचं दुकान म्हणजे युरोप, पण त्या घराचं देवघर म्हणजे निसंशय भारतवर्ष. शंकाच नाही त्याच्याबद्दल. या जगाच्या घराला घरपण करायचं सामर्थ्य कुणामुळे जर प्राप्त झालं असेल तर ते भारतामुळे प्राप्त झालेलं आहे. भारत म्हणजे सगळ्या विश्वाचं मंदिर आहे. इतकं पावित्र्य मांगल्य या राष्ट्राला आहे. इतकं औदार्य आमच्या ठाई असून सगळ्या जगाला आम्ही भरभरून दिलेलं असून सगळं जग ओरडतं तुम्ही सांप्रदायिक. हिंदू कधी कोणाशी भांडला नाही, कोणावर तो कधी शस्त्र उगारत नाही. एकाही हिंदू राजाने शेजारच्या राज्यावर कधी आक्रमण केलं असं एकही उदाहरण भारताच्या संपूर्ण इतिहासामध्ये पाहायला मिळणार नाही. मेगॅस्थिनसने लिहून ठेवलेलं आहे, चंद्रगुप्त मौर्य इतका बलाढ्य होता
की सगळं जग त्यांनी जिंकलं असतं. ग्रीक राजदूत म्हणतो, आपला मनुष्य नाही. ग्रीक राजदूतांनी लिहून ठेवले चंद्रगुप्त मौर्यानी सगळं जग जिंकलं असतं, एवढं सामर्थ्य. पण त्याच्या मनामध्ये असा पापी विचार कधी आला नाही की खड्ग घ्यावं किंवा बंदूक घ्यावी आणि जगावर वरवंटा फिरवावा, स्त्रियांवर बलात्कार करावेत, अत्याचार करावेत, धन लुटावं, असंख्यांना गुलाम करून फरफटत न्यावं, कधीही नाही. धर्मांतर करावी, कधीही नाही. सक्तीनं बाटवावं, कधीही नाही. काय महत्ता या राष्ट्राची, या परंपरेची, आपल्या संस्कृतीची. 85% हिंदू या राष्ट्रामधला, पण त्याला सुरक्षित वाटत नाही. राजा कालस्य कारणम. राज्यघटनेचे सगळे हक्क आम्हाला हवेत, पण लग्नाचा विषय आला की आम्हाला मान्य काय तर फक्त शरीयत. अरे चोरानो, या राष्ट्राचे तुम्ही नागरिक आहात. राज्यघटनेचे सगळे हक्क तुम्हाला उपभोगायला हवेत, पण लग्नाचा विषय आला की मुसलमान सगळे म्हणतात आम्हाला फक्त शरीयत मान्य. आणि आमचं केंद्र सरकार सुद्धा मांडवलं तर हो, बरोबर आहे त्यांचं. कशाला वाचायचं मग शिवचरित्र? कशाला वाचायचे भगवान श्रीकृष्ण? कशाला वाचायचे प्रभू रामचंद्र? खोटं का शिकवता समाजाला आणि राष्ट्राला? आमचं निधर्मी राज्य आहे आणि सर्व धर्म समभाव आहे म्हणून. आपण कधी मूळ राज्यघटना पाहिलीत? हस्तलिखित आहे, टंकलिखित नाही आहे. हाताने लिहिलेली एवढी मोठं पान असलेली मूळ राज्यघटना हाताने लिहिलेली आहे. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, प्रत्येक पानावर प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रातले प्रसंग आहेत, प्रत्येक पानावर. हे कधी सांगितलंच जात नाही. का बरं खोटा इतिहास सांगता? हिंदूंच्या एवढा औदार्य जगात कोणाकडेही नाही. हिंदूंच्या एवढा भव्य दिव्य इतिहास अन्य कोणाकडेही नाही. भारतीय संस्कृती इतका औदार्य कोणाकडेही नाही. मानवी जीवनाचं प्रत्येक दालन हिंदू धर्म भारतीय संस्कृतीने जेवढं संपन्न केलं तेवढं अन्य कुणीही केलं नाही आहे. हा इतिहास आहे आणि इतिहासाची याला साक्ष आहे. हे जगाला हिंदूंनी आणि भारतीयांनी शिकवलं पाहिजे. तरुणांनो, शिका, इतिहास वाचा, समजावून घ्या आणि ताठ मानेनं जगाला सांगा, हा खरा इतिहास. जैन आमचेच बांधव, त्यांचं पंचशील आणि पतंजलींचं पंचशील, यात काय भेद आहे सांगा? अहिंसेचं मूल तत्व हिंदू धर्म, अहिंसा परमो धर्म म्हणून महाभारताने सांगितले. ती श्री गौतम बुद्धांनी पुढे ओढलेली आहे. म्हणून तर विवेकानंदांनी सर्व धर्म परिषदेमध्ये म्हटलेलं होतं की आय एम प्राऊड टू बिलॉंग टू दॅट रिलिजन ऑफ विच जैनिझम अँड बुद्धिझम आर जस्ट ब्रांचेस अँड ख्रिश्चॅनिटी इज द डिस्टंट एको. काय वाक्य आहे विवेकानंदांचं. हिंदू धर्माच्या जैन आणि बौद्ध या शाखा आहेत आणि ख्रिश्चन धर्म म्हणजे लांबवर उमटलेला केवळ प्रतिसाद आहे. केवढा अर्थ आहे या एका वाक्याला. शीख आमचेच बांधव. अहो, हरी गोविंद नावं हजारो वेळेला गुरुग्रंथ साहेब मध्ये आलेली आहेत. गुरु अमरदासांनी एक अनुशासन घालून दिलं, 1 रुपया मिळाला की 10 पैसे गुरुद्वाराला द्या. आम्ही देतो? हिंदू धर्मीय देतात? हिंदू फार विस्कळीत आहे, संघटित नाही आहे. हिंदूंनो, संघटित व्हा. शिवरायांनी आम्हाला काय शिकवलं असेल? एक व्हा. समर्थ रामदासांनी आम्हाला काय शिकवलं? ब्लेंश दुर्जन उदंड बहुता दिसाचे माजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे. बहुत लोक मिळवावे, एक विचारे करावे आणि एक करूनही घसरावे म्लेंशावरी. हा आदेश त्यावेळेला समर्थ रामदासांनी दिलेला आहे. एक लक्ष, एक उद्दिष्ट असलं, एक तानता असली, समरसता असली की राष्ट्र निर्माण होतं. आणि म्हणून हिंदूंनी संघटित व्हावं असा काळ आज येऊन ठेपलेला आहे. हे असंच गणित चालू राहिलं 2060 मध्ये काय घडेल माहिती आहे? 2060 मध्ये या राष्ट्रामध्ये हिंदू अल्पसंख्याक असतील आणि 60 ते 65% मुसलमान असतील. चालेल? चालेल की म्हणा, आम्ही सहिष्णूच आहोत. एक थप्पड मारली की दुसरा गाल पुढे.
ही आमची परंपराच नाही. गेल्या 100 वर्षामध्ये आमचं राष्ट्र इतकं निस्सत्व झाले, आश्चर्यच वाटतं. असं का बरं व्हावं या राष्ट्राचं? कृष्णाने आम्हाला पराक्रम शिकवला, प्रभू रामचंद्रांनी पराक्रम शिकवला. सगळं राक्षस कुळ पालथ घातले, रावणाला मारले, वध केलेला आहे, उन्मत्तांना शासन केले. कंस असो, शिशुपाल असो, जरासंध असो, दंतवक्त्र असो, सगळ्यांची वाट लावली, हनन केलेले भगवान श्रीकृष्णाने. अफजल खान असो, शायस्ता खां असो, येणारे नादान जे हिंदू धर्माविरुद्ध उठलेले वीर असत, त्यांचे हात तरी कलम केलेत, मुरगळून टाकलेत, पोट फाडून टाकलेत शिवरायाने. थप्पड खा म्हणून सांगितलेलं नाहीये. हा राष्ट्राचा पराक्रम आहे, ही राष्ट्राची परंपरा आहे. ती जागरूकता आमच्या हिंदू बांधवांच्या मध्ये पुन्हा यायला पाहिजे. हा आपला इतिहास आहे आणि इतिहासामधले हे राष्ट्रपुरुष युगात्मेत. त्यांना जे अधिष्ठान आहे ना, ते लोकोत्तर अधिष्ठान आहे. शिवाजीराजांनी सुरतेहून खंडणी गोळा केली. पाठ्यपुस्तकात असतं सुरतेची लूट केली. अरे, लूट करायला काय महाराज दरोडेखोर होते का गुंड होते का पुंड होते? स्वराज्य गुंडापुंडांचं नव्हतं. त्याला जगदंबेचं अधिष्ठान आहे, त्याला सदाचाराचं अधिष्ठान आहे, त्याला नीतीचं अधिष्ठान आहे. सुरतेवरून महाराजांनी खंडणी वसूल केली. का? 300 वर्ष महाराष्ट्र 5 पातशाहींनी भरडून काढलाय. किती लूट केली असेल आमची? अगणित असंख्य धन नेले. त्याला सीमारेषा नाहीये. ते कुठून गोळा करायचं? ज्यांनी आम्हाला लुटलं त्यांच्याकडूनच ती खंडणी पुन्हा वापस आणायची. आणलीये शिवाजीराजांनी, आणि म्हणून तर सुरतेवर चाल करून गेले. ते काय गुंडापुंडासारखे गेलेले नव्हते, लुटारू सारखे गेलेले नव्हते, एका स्वतंत्र स्वराज्याचे नेते म्हणून गेलेले होते. त्या नेतृत्वाला असं विलक्षण अधिष्ठान आहे. तुम्ही आम्ही ते समजावून घ्यायला पाहिजे. त्याला नीतीचं अधिष्ठान आहे. काल आपण उल्लेख केल्याप्रमाणे त्यातला एक छदाम कोणाच्या घरामध्ये गेला नाही. त्यातली पैन पै स्वराज्याच्या कामासाठी आली. एक एक गडकोट राखायला तिथल्या शिबंदीचं प्रतिदिनीचं जेवण, तिथले असलेले घोडे, तिथे लागणाऱ्या वस्तू, तिथे लागणाऱ्या तलवारी, तिथे लागणाऱ्या तोफा, तोफाला लागणारा दारुगोळा कुठून आणायचा? हे सगळं कुठून निर्माण होणार? एका दिवसात निर्माण होत नाही. आमची शेतीन 12 बोलतो आक्रमकांनी सगळी तुडवून टाकलेली होती. त्याचं पुनर्निर्माण या द्रष्ट्या महामानवानं केले. युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज. आणि सुरतेवरून जी खंडणी वसूल करून आणली ती स्वराज्याच्या कामी लावली. घुशलखान्यामध्ये दिवाने आम दिवाने खासचे सगळे दरबार आटोपल्यानंतर आणि औरंगजेबाला मनातून वाईट वाटल्यानंतर घुशलखान्यामध्ये शिवाजी महाराज औरंगजेब यांची भेट झाली. शिवाजी महाराजांच्या स्वागताला एक सामान्य मुन्शी आलेला होता, गिरधरलाल रामसिंहाचा. एक राज्याचा सार्वभौम नृपती उत्तरेकडे जातो, त्याचं स्वागत अशा अपमानाच्या पद्धतीने केलं गेलेलं होतं. 12 मेला महाराजांनी त्यांना जसवंत सिंगाच्या मागे उभं केल्यानंतर असं काही तेज प्रगट केलं की सगळा दरबार हादरून गेला. कधी कुणाला अशी सवयच नव्हती. माना खाली घालायच्या, हात बांधायचे आणि तोंडावर रेशमी रुमाल ठेवून हुजूर अनुमती असेल तर बोलतो, घालीन लोटांगण, एवढेच प्रकार करायचे. या राजसभेमध्ये, या दरबारामध्ये अक्षरशः 20 कडा आडले. शिवाजी महाराजांनी आपला आत्मगौरव म्हणजे हिंदूंचा आत्मगौरव, हिंदूंचं सत्व, हिंदूंचं तेज प्रगट केलं. शिवरायांचं ते एकट्याचं तेज नाही आहे, ते हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करणारं तेज आहे. आणि राजाला असं वाईट वाटलं की अरे, उत्तरेकडे 75 ते 80% हिंदू आहेत आणि त्यांच्या डोक्यावर वरवंटा 15-20% आक्रमक फिरवतात. काय दुर्दैव आहे राष्ट्रास. बर्नियरनी लिहून ठेवले, परदेशी त्या प्रतिनिधींनी, की जोधपूर आणि उदयपूर जरी एकत्र आले असते तरी दिल्लीचं तख्त पालथ घातलं असतं आणि राजपुतांचं राज्य दिल्लीमध्ये सुरू झालं असतं. पण हातामध्ये तलवार घ्यायला, हृदयामध्ये बुद्धीमध्ये स्वतः स्वातंत्र्य, स्वराज्य आणि स्वधर्म याची प्रेरणा जागावी लागते.
ती महाराजांच्या ठिकाणी होती आणि म्हणून महाराजांनी शून्यातून ब्रह्मांड निर्माण केलं. रामचंद्र पंत अमात्य म्हणतात की साक्षात नूतन सृष्टी निर्माण केली. मे महिन्याच्या अखेरीला शिवाजी महाराजांना फुलात खानाने गराडलं आणि महाराजांनी टप्प्याटप्प्याने एक एक मनुष्य माघारी पाठवून दिला. 18 ऑगस्टला शिवाजी महाराजांना फिदाई हुसेनच्या वाड्यात न्यायचा आणि राद अंदाज खानाच्या हातामध्ये देऊन छळ करून मारायचं असं ठरलेलं होतं. 17 ऑगस्टला शिवाजी महाराज निसटले. बित्तम बातमी होती काय काय आपल्या विरुद्ध कटकारस्थान चाललेलं आहे. 25 दिवसामध्ये शिवाजी महाराज 12 सप्टेंबरला राजगडावर येऊन पोहोचले. आनंदाचा महापूर त्या गडावर दाटला. आपले सगळे सैनिक, आपले सगळे मंत्री, सगळे अमात्य, सगळे सरदार, कवींद्र परमानंद, हत्ती घोडे धन धान्य सगळं घेऊन शंभूराजा असं शिवाजी महाराज निसटले. द ग्रेटेस्ट एस्केप इन वर्ल्ड हिस्ट्री, ज्याच्यावर एक स्वतंत्र मोठा ग्रंथ आंग्ल भाषेमध्ये निर्माण करावा अशी अद्वितीय सुटका आहे. आम्हालाच जाणीव नाहीये. दुसऱ्या महायुद्धात कुठे कुठे तरी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स मध्ये दोस्त राष्ट्र जी होती त्यांचे सैनिक कोंडलेले, त्यातले 2, 4, 5 निघाले, पळाले, सुटका करून घेतली, तर त्याच्यावर कोट्यवधी डॉलर्स घालून परदेशामध्ये भव्य दिव्य चित्रपट निघतात. आणि शिवाजी महाराजांची मालिका इथे निर्माण झाली तर 10 भाग झाले की बंद पडते. तुम्ही आम्हीच त्याला जबाबदार आहोत. ही मालिका कशी चालत नाही? आमचा एवढा महाप्रतापी पुण्यपुरुष ज्याची मालिका पुढल्या पिढ्यांनी पहावी, पण धन नाही. पुढचा भाग चित्रित करायला त्या निर्मात्याजवळ धनच उरलेलं नसतं. धिक्कार असं तुम्हा मला करो का की अशा पुण्यपुरुषाच्या अलौकिक पराक्रमाची मालिका आमच्याकडे चित्रित होत नाही आणि ती दाखवली सुद्धा जात नाही. अन्य राष्ट्रांचा इतिहास आत्ताच आहे, ताजा, पण एखादी छोटी घटना घडली ते कोट्यवधी डॉलर्स घालतील त्याच्यामध्ये, असं भव्य दिव्य मांडतील की आहा, जणू काही तिकडेच घडले, आमच्याकडे काही घडलं नाही. आणि आग्र्याची सुटका हा जगाच्या इतिहासामधला असा अद्वितीय प्रसंग आहे की त्याला खरोखर तोड नाहीये. शिवराय परत आले. आता उत्तरेला आणि औरंगजेबाला असं वाटलेलं होतं की शिवाजी महाराज भांडण मांडणार, नाहीये मांडले. त्याची 2-3 महत्वाची कारणं होती. सगळ्यात महत्वाचं कारण होतं आणि ते म्हणजे मथुरेला शंभूराजाला ठेवलेलं होतं. शिवाजी महाराजांचं वय 36 आणि शंभूराजाचं 9 चोक 36. औरंगजेब शेर असेल तर शिवाजी महाराज आणि शंभूराजे 1.25 शेर होते. खरंच योगायोग असतात इतिहासामधले. पण बाळाला मथुरेला ठेवलं. तिथे स्वराज्याचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे, मोरोपंत पिंगळ्यांचे 3 शालक होते. शालक म्हणजे मेव्हणे. त्यातले एक होते कृष्णाजी पंत, दुसरे होते विसाजी पंत. त्यांच्या हाती शंभूराजाला दिलेलं होतं आणि सांगितलं तर या राजपुत्राचा सांभाळ करा, युवराजाचा सांभाळ करा. आणि कृष्णाजींनी कमाल करून टाकली. त्याचा उपनयन संस्कारच करून टाकला सुरेख पैकी. शंभूराजाचं गळ्यात जानवं वगैरे घातलं असा की कुणाला वाटू सुद्धा नाही की शिवाजी राजाचा हा पुत्र आहे. आणि शिवाजी महाराज स्वराज्यामध्ये परत आले. पहिलं कारण होतं की आल्या आल्या औरंगजेबाशी झुंज मांडायची नाही. दुसरं महत्वाचं कारण असं होतं की एकामागून एक इतक्या लाटा स्वराज्यावर कोसळलेल्या होत्या की स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी श्वास घ्यायला सुद्धा महाराजांना जागा मिळालेली नव्हती. अखंड विरुद्ध प्रवाहाविरुद्ध शिवाजीराजे पोहत होते. प्रतिकूल कालखंडाविरुद्ध झुंजत होते. त्यांची सगळी सरदार मंडळी झुंजत होती. शेती उद्ध्वस्त झाली, ती लघु उद्योग मेलेले होते. झोपड्यापासून वाडेहुड्यापर्यंत सगळ्यांना तोशिष लागलेली होती. म्हणून शिवाजी महाराजांनी परत आल्यावर ठरवलं की आता थोडं सामोपचाराने घ्यायचं, स्वराज्याचं रूपांतर हळूहळू स्वराज्यामध्ये करायचं. आणि शिवाजी महाराजांनी एक पत्र लिहिलं औरंगजेबाला की मी आपला सेवकच आहे. बघा काय लिहिलं.
आणि औरंगजेबाला सुद्धा ते पत्र वाचल्यानंतर धक्का बसला. तो म्हणाला बरं झालं, त्याला चिंता लागली ती की शिवाजी महाराज गेल्यानंतर पुन्हा उठाव करतात का. ते नाही घडलं, त्याला सुद्धा आनंद वाटला आणि त्यांनी पत्र पाठवलं, आमची तुमच्यावर पूर्ण कृपा आहे, आणखीन कामगिरी करून दाखवल्यास बक्षीस मिळेल. शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या बांधणीला प्रारंभ केला. महाराज किती मातृभक्त होते म्हणून सांगू. आग्र्याला जाण्यापूर्वी 6 जानेवारी 1665 महाबळेश्वरला गेले शिवाजी महाराज आणि महाबळेश्वराचं दर्शन घेतलं, साष्टांग प्रणिपात घातलाय तिथे. आणि नंतर त्याच महाबळेश्वराच्या साक्षीनं आपल्या आईची, शिवाजी महाराजांनी जिजाऊसाहेबांची सोन्यानी तुला केली आहे. सोन्यानी काय वैभव असेल, पण आपल्या आईची, म्हणजे राजे किती मातृभक्त पितृभक्त असतील वेगळं सांगायची आवश्यकताच नाही. आपल्या आईची तुला त्यांनी सोन्यानी केली आणि आईची केली तशी आपल्या एका अमात्याची सुद्धा केली. त्यांचं नाव सोनोपंत डबीर. ज्यांनी हाडाची काढ केली, अक्षरशः स्वराज्यासाठी सगळं आयुष्य समर्पित करून टाकलं, त्या सोनोपंत डबीरांची सुवर्ण तुला आऊसाहेबांच्या नंतर शिवाजी महाराजांनी केली. काय धन्य वाटलं असेल दोघांना. आऊसाहेबांच्या मनामध्ये काय कौतिक दाटलं असेल. पुत्र व्हावा ऐसा गुंडाजाचा तीही लोकी झेंडा खरंच लावलाय. अफगाण असोत, तुर्क असोत, मोगल असोत, मुसलमान असोत, डच असोत, पोर्चुगीज असोत, फ्रेंच असोत, ब्रिटिश असोत, स्वजन असोत, स्वजनामधले शत्रू असोत, सगळ्यांना धाक बसवून स्वराज्याची निर्मिती शिवरायांनी केली. आणि पुन्हा मी केली असं कधीही म्हटलं नाही. हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. हे हिंदवी स्वराज्य आहे म्हणून पत्रव्यवहारामध्ये अनेक वेळेला उल्लेख आलेला आहे. महाराज परत आले आणि परत आल्यानंतर स्वराज्याचं सुराज्य करायला प्रारंभ केला. पहिल्यांदा शेतीला त्यांनी प्रोत्साहन दिले. इथे मोत्याचे दाणे शेता, कारण शेती सगळी उद्ध्वस्त झालेली होती. मोत्याचे दाणे इथे पिकले पाहिजे. लघु उद्योगानं 12 बलुत मेली ती, त्याचं पुन्हा एकदा जागरण केले शिवाजी महाराज. अनेकांना धन दिलं, प्रोत्साहन दिले शेतीला. गडांची नेटकी व्यवस्था लावली. पायदळ असो, घोडदळ असो, आरमार असो, किल्ल्यांची स्वतंत्र व्यवस्था असो, आपल्या पदरी असलेल्या सर्व सरदार अमात्यांची व्यवस्था असो, त्याला राजांनी एक घट्ट अनुशासन निर्माण करून दिलं. महाराज पराकोटीचे क्रांतिकारक होते. त्यांचं चरित्र वाचणं म्हणजे येरागाबाळ्याचं काम नाहीच. आज देशातला भ्रष्टाचार पाहिला मन थक्क होतं. परस्त्रीवर दृष्टी ठेवणाऱ्या त्या रांझ्याच्या पाटलाचा चौदंडा केला शिवरायाने. दोन्ही हात दोन्ही पाय कलम करून टाकले. आणि एका अशा माणसानं ज्या वेळेला परस्त्रीवर बलात्कार केला त्यावेळी त्याचे डोळे काढले ते शिवाजी महाराजांनी. आणि तो मरे तोपर्यंत किल्ल्यावर हातापायामध्ये मणामणाच्या बेड्या घातलेल्या डोक्यावरून धोंडे व्हायचं काम करायचं बांधकामासाठी. रुद्रासारखे शिवाजी महाराज उग्र होते. एक लक्ष्मण रेषा, नीतिमत्तेची सुंदर चौकट शिवरायांनी स्वराज्यासाठी निर्माण केलेली होती. जगामध्ये अनेक राज्य निर्माण होतात. अलेक्झांडर दी ग्रेट जगज्जेता म्हणून पाठ्यपुस्तकात धादांत असत्य छापतात आणि आमचे विद्यार्थी ते वाचतात. अलेक्झांडर आला वायव्य सरहद्दीवर, हिंदुकुश पर्वत ओलांडला, 5 गणराज्य त्याला काही जिंकता आली नाही आहेत. इतका झोडपलाय मालव गणराज्याने त्याला, प्राणांतिक जखमी झालेला होता अलेक्झांडर. आणि नाईलाजाने त्याला परत जावं लागले. त्याला लक्षात आलं आता खाली आपण उतरूच शकत नाही. पुढे आला असता तर त्यावेळेला मगधाचं साम्राज्य इतकं प्रबळ होतं त्याला खलास करून टाकला असता. सगळा इतिहास खोटा लिहितात. अलेक्झांडर द ग्रेटची इच्छा काय, सगळं तुडवून काढावं आणि लोकांनी फक्त माझा उदो उदो करावा. शिवाजी राजांच्या राज्याचं जे अधिष्ठान आहे ते हिंदू धर्माचं आहे, शिवाजी राजांचं व्यक्तिगत नाही. हा तर भेद आहे. आणि म्हणून परदेशी पोर्चुगीज जो इथे आला गोव्यामध्ये, कॉस्मो डे गार्डा, त्यांच्या अधिकाऱ्यानं सुद्धा सांगितलं अरे कोण अलेक्झांडर आणि कोण ज्युलियस सीझर, शिवाजी राजा त्यांच्यापेक्षा सरस आहे.
हे त्याचे उद्गार आहेत. इतिहासाचार्य राजवाडे तर लिहितीलच, पण परदेशातून आलेल्या एका पोर्चुगीज अधिकाऱ्यांनी म्हणावं शिवाजी राजाची गुणवत्ता काय असेल, आपल्या मनाशी कल्पना करा. म्हणून हा पुण्यश्लोक राजा, म्हणून हा प्रातस्मरणीय राजा. महाराजांनी 1669-70 पर्यंत संपूर्ण स्वराज्याची उत्तमातली उत्तम व्यवस्था लावली. महसूल किती असावा, राजांचे अधिकारी जात, शेताचं किती नुकसान झाले याची बित्तम बातमी स्वतः जाऊन काढत असत आणि शेतकऱ्याला सारा किती माफ करावा ते ठरवत असत. एकाही शेतकऱ्यांनी शिवाजी राजे होते तोपर्यंत आत्महत्या केली नाही. खरंय हे. कशा आत्महत्या होतात आता? मग राज्यकर्ते काय झोपा काढतात? आमचं राष्ट्र कृषीप्रधान एकीकडे म्हणायचं, आणि कृषीप्रधान राष्ट्रामध्ये जो इतकी मेहनतीनं सोनं निर्माण करतो भूमीमध्ये, ती माणसं आत्महत्या करतात. कुठे आहे राज्यकर्त्यांचं लक्ष? शिवरायांनी रामराज्य घालून दिलेले, अक्षरशः इतकी घडी बसवून दिले. 1670 पर्यंत सामोपचाराचं धोरण धरलेलं होतं. आणि मग असं घडलं की औरंगजेबाच्या मनातून एक एक भयंकर कल्पना निघायला लागली. शिवाजीराजांनी तह केल्यानंतर संभाजीराजांना पुन्हा पाठवावं लागले. तोपर्यंत त्या तहाला मान्यता मिळाली नाही. मुअज्जम म्हणजे औरंगजेबाचा मुलगा, हा औरंगाबादमध्ये दक्षिण हिंदुस्थानचा सुभेदार होता, त्याच्याकडे संभाजीराजाला पाठवावं लागले. संभाजीराजा खरोखर गेला. त्याच्यावर निराजी रावजी होते आणि प्रतापराव गुजर होते. 5-7 हजार सेनेचा मनसबदार म्हणून संभाजीराजांना मान्यता होती. या वेळेला या औरंगजेब बादशाहच्या मनामध्ये भयंकर कल्पना फिरायला लागलेल्या होत्या. मिर्झा राजा जयसिंगांनी पुरंदरचा तह केला शिवरायांच्या बरोबर, आणि पुढे जवळजवळ 8-10 महिन्यामध्ये आदिलशहावर आक्रमण केलेलं होतं. त्यावेळेला महाराज पन्हाळगड घेण्यासाठी गेले. पन्हाळगडचा किल्लेदार जागा होता आणि मराठ्यांना माघार घ्यावी लागली. शिवाजी राजांनी सरनौबत नेताजी पालकरांना एकच प्रश्न विचारला, समयास कैसे पावला नाहीत? नेताजी पालकर वेळेवर आलाच नाही, तेव्हा त्याला सरनौबत पदावरून काढले. सरसेनापतीला काढून टाकले त्याच्या पदावरून शिवाजी महाराजांनी. आणि आश्चर्य असं घडलं, नेताजी पालकर जो उठला तो थेट मोगलांना जाऊन मिळालाय. आदिलशहाला पहिल्यांदा जाऊन मिळाला आणि तिथून उठला तो मोगलांना जाऊन मिळाला. हा शिवाजी राजांचा कदाचित डावपेच असावा. तर्काला जागा आहे. काय इतिहासात घडलं नेमकं माहिती नाहीये, कारण एवढ्या एका प्रमादासाठी सरनौबताला काढून टाकलं. समयास कैसे पावला नाहीस? एकच प्रश्न विचार. वेळेवर आला नाही नेताजी, कुमक घेऊन आला नाही, तेव्हा त्याला सरसेनापतीबरोबर काढला. काढल्यानंतर हा मोगलांना जो मिळाला, हा मिर्झा राजा जयसिंगांच्या बरोबर असताना औरंगजेबाचा गुप्त खलिता आला. नेताजी पालकरला कैद करून आग्र्याला पाठवून द्यावे. आणि खरोखर नेताजी पालकरला पकडला, कैद करून. त्याचा एक काका होता कोंडाजी पालकर, त्यालाही पकडला आणि दोघांना कडक बंदोबस्तामध्ये पाठवून दिलं. ते आग्र्याला पाठवले. 3 दिवस इतके भयानक हाल केले त्याचे की शेवटी हा सरसेनापती स्वराज्याचा गुडघे टेकून शरण गेला आणि त्यांनी मुसलमान धर्म स्वीकारले. त्याचं नाव झालं मोहम्मद कुली खान आणि त्याला पेशावर लाहोरकडे पाठवून दिलं. जा आता तिथे लढ, मेलास तरी चालेल. नेताजी पालकर स्वराज्याचा सरसेनापती कुठल्या कुठे गेला, पण पुन्हा तो माघारी कसा आला उद्याच्या इतिहासामध्ये आपण पाहणार आहोत. पण नेताजी पालकरच्या वाट्याला असं आलं. आणि या वेळेला औरंगजेबाने पहिला घाला त्याच्या डोक्यामध्ये असं आलं की आता सगळा हिंदुस्थान हिरवा करायला पाहिजे, भगव्याची नामोनिशाणी पुसून काढूया. आणि म्हणून त्यांनी पहिला घाला कुठे जर घातला असेल तर काशी विश्वेश्वरावर, वाराणसीला, काशीला विश्वनाथावर पहिला आघात झाला. मंदिराला तोशिष लागली आणि एकच हलकल्लोळ वाराणसीमध्ये झाला. घोडे दौडत आले. जिथे मांगल्याचं प्रतीक होतं तिथे उन्मत्त मुसलमान सैनिक पायामध्ये चढा घालून मंदिरामध्ये आत गेले. मूर्ती तुटल्या, भंगल्या, मंदिर अंशतः उद्ध्वस्त होऊन गेलं. आणि या सगळ्या वार्ता शिवाजी राजांच्या कानावर येत होत्या.
आणि यावेळेला औरंगजेबाच्या मनामध्ये एक भयानक पाप आलं. त्यांनी मुअज्जमला एक गुप्त खलिता लिहिला आणि त्यात लिहिलेलं होतं, निराजीरावजी, प्रतापराव गुजर आणि संभाजीराजे या सगळ्यांना कैद करून आग्र्याला पाठवून द्यावं. मुअज्जमला ही वार्ता अगोदरच कळली. तो शिवाजी राजांच्यावर फार सामोपचाराने घ्यायचा. त्याला कारण होतं, त्याच्या मनामध्ये होतं बापाविरुद्ध बंड करावं. बंड केल्यानंतर आपली शक्ती कशामुळे वाढणार? शिवाजी राजामुळे. तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार होता की शिवाजी राजाची मदत घ्यावी आणि बापालाच पुन्हा कैदेत टाकावं. कारण आपल्या बापानी तेच केले, आपल्या आजोबाला तुरुंगात टाकलं, आपण तेच करावं. म्हणून मुअज्जम शिवाजी राजांच्यावर सामोपचारानं वागत असे. हे फरमान ज्या वेळेला आग्र्याहून निघालं त्यावेळेला मुअज्जमनी अगोदरच निराजीरावजन प्रतापरावांना बोलवलं आणि सांगितलं, असं असं फरमान निघाले, 5-7 दिवसात येईल, अगोदर सुटा. मुअज्जमनी खाजगीत सांगितले त्यांना. आणि एका रात्री आपला सगळा तळ गोळा केला आणि रात्रीतल्या रात्रीत प्रतापराव गुजर, निराजीरावजी, संभाजीराजे जे निघाले ते थेट राजगडावर येऊन दाखल झाले. या वेळेला रावजी सोमनाथ कोकणात होते, त्यांनाही अटक करायचा हुकूम निघालेला होता. तेही निघाले आणि येता येता मोगलाईचा अनेक मुलूख त्यांनी तुडवला आणि प्रचंड धन गोळा करून तेही राजगडावर येऊन पोचले. शिवाजी राजे म्हणाले, बरं झालं, 2-3 वर्ष स्वराज्याची अत्यंत सुखाची गेली, स्वराज्य सुखात नांदलं. आमचं एवढं घोडदळ आणि पायदळ कोणी पोचलं तर औरंगजेबानी, बरंच झालं. आता सुखही नाही व स्वराज्याची बांधणी झाली, आता प्रतिकाराला उभे राहतो. आणि फेब्रुवारी 1670 मध्ये पुन्हा एकदा वेगळं घडायला लागलं. आणि पहिला शकुनाचा विडा उचलला आपल्याला माहितीये, तानाजीराव मालुसरेने. राजगडावरून कोंढाणा दिसतं आणि तो कोंढाणा आऊसाहेबांना दिसत असे, ती त्यांची जणू काही खाजगी जहागीर होती. कारण ज्या वेळेला 14 जून 1665 पुरंदरचा तह झाला, त्या दिवशी कोंढाणा खाली करून द्यायला लागला. आऊसाहेब त्या गडावरच होत्या, या सिंहगडावर होत्या, पुण्याजवळच्या. पण त्यांना इतकं वाईट वाटलेलं होतं, हृदयात सल होता, राजगडावरून कोंढाणा सारखा दिसायचा. आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं, आता एल्गार पुन्हा तुटून पडा. गेलेले 23 किल्ले काय, जास्ती किल्ले स्वराज्यामध्ये दाखल झाले पाहिजेत. आणि पहिला डाव टाकला कोणता? गड घेणे, कोंढाणा गड घेणे. कोण घेतो? शिवाजी महाराजांच्या सदरेवर असे सगळे मावळे बसलेले होते. महाविद्यालयामध्ये असताना राजगडावर काही सदर शिल्लक होती, मी डोळ्यांनी पाहिलेली आहे. लाकडी खांब होते, दगडी जोत्यावरचे छप्पर होतं वर, हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आज जाल तर दगडी जोत्याच्या पलीकडे काही शिल्लक नाहीये. इतिहास आमचेच लोक जपत नाही. खांब काढले, जाळले, मिळालं ते सगळं पळवून नेलं तिथलं. आता कुठेतरी सरकारला जाग आलीये, गडांचं थोडं रक्षण होतं, पण छपरावरची कौलं सुद्धा नतद्रष्टा आपल्या माणसांनी काढून नेले. मी ती पाहिलेली असेल महाविद्यालयामध्ये असताना. सदरेवर महाराजांनी एकच प्रश्न विचारला, गड कोण घेतो? इतके मावळे, इतके सरदार महत्वाचे बसलेले होते. आणि एक ढाण्या वाघ उभा राहिला, महाराजांच्या चरणांना स्पर्श केला आणि म्हणतोय, महाराज मी हा गड घेतो. तानाजीराव मालुसरे. सह्याद्रीचं एखादं शिखर असावं तसं धिप्पाड व्यक्तिमत्व होतं. महाड पासून 6 कोसावर उमरठ म्हणून गाव आहे कोकणाकडे जाताना, तिथले हे तानाजीराव मालुसरे, सूर्याजीराव मालुसरे. त्या दोघांनी आण शपथ घेतली आणि म्हणाले, आऊसाहेब कोणी एक विषयी चिंता न करणे, गड घेतो. फेब्रुवारी 1670 माघ वद्य नवमी मुहूर्त सुद्धा काढला. अंधार गुडप्पा बरोबर फक्त 500 मावळे तानाजीराव मालुसरेंनी घेतले आणि सिंहगडावर कोंढाण्यावर आक्रमण केलं. शिपायाचं कामन 6 महिने थांब अशी भानगडच नव्हती शिवाजी राजांच्याकडे. एक झडप घालायची, किल्ला हस्तगत व्हायला पाहिजे. गडाला वेढा घालून बसणं हे प्रकरण शिवाजी महाराज कधी ठेवतच नसत. गडावर रात्री चढा, सुलतान ढावा करा, आक्रमण करा, निदान करा, वरची शिबंदी झोडपून काढा आणि किल्ला जिंकून घ्या, हाच भाव त्याच्यामध्ये असे. माघ वद्य नवमीला डोणगिरीच्या कड्याखाली सगळे मावळे जमले.
तानाजीराव मालुसरे, सूर्याजीराव मालुसरे आणि त्यांच्या मर्जीतले 500 मावळे होते. गड असा बेलाग आहे कोंढाणा. आपल्यापैकी माझी खात्री आहे प्रत्येकाने पाहिलेला असणार. नसेल तर कृपया जाऊन बघा. कारण पूर्वेच्या पुण्याच्या बाजूलाच पुण्याच्या नैऋत्येला गड आहे आणि 3 दरवाजे आहेत एका जाण्यासाठी. शेवटच्या याला प्रधान मुख्य दरवाजा म्हणतात, पण खरी नाव आहे पुणे दरवाजा 1, पुणे दरवाजा 2, पुणे दरवाजा 3 अशीच नाव आहेत. पहिली सोंड आहे लांबपर्यंत आणि पुढे विस्तार होत गेलेला कोंढणपूरच्या बाजूला. ज्या डोणगिरीच्या कड्यावरून चढून आले तानाजीराव मालुसरे, तो पश्चिमेची बरोबर उलट्या मागच्या बाजूला आहे की ज्या ठिकाणी पहारा कमी होता अशी ती जागा होती. म्हणून तानाजीराव मालुसरे यांची जागा बरोबर निवडून काढली. देव टाक इतकं घाण करून टाकलं की कोंढाणा किंवा सिंहगड म्हणजे सहलीचं ठिकाण. अरे जिथे तानाजीराव मालुसरेंनी रक्त सांडलं आपलं, ते सहलीचं ठिकाण, ऐतिहासिक ठिकाण प्रेरणा घेण्यासाठी पाहायची असतात. आपली नावं तिथे लिहिण्यासाठी नाहीत. शाळांच्या सहली जाताना घाण करून येतात कारण आमचे शिक्षकच पिचकाऱ्या मारणारे. मग विद्यार्थ्यांनी तरी काय करा? तंबाखू चोळायची हुंदडा आता गडावर आणि हे तोंडात गोळी लावून पिचकाऱ्या मारणार. असंच सगळेच असे नाही आहेत, पण असे असतात हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. थांबवावं लागतं, सांगावं लागतं. एक काळ असा होता की जिथे आमचे छत्रपती शिवराय सिंहासनाधीश्वर झाले तिथे बिअरच्या बाटल्या पडलेल्या असतात सिंहासनाच्या जागेवर रायगडवर. इतके नतद्रष्ट आम्ही झालेलो आहोत. आता थोडी थोडी जागरूकता आली, माणसं शहाणी झाली, युवा संघ उभे राहिले, गडाचं पावित्र्य राखायला पाहिजे कळायला लागले. कोंढाणा किल्ला मोठा बेलाग होता. शिवाजीराजांनी ठरवलं की हा किल्ला घ्यायचा. तानाजीराव मालुसरेंचे सगळे साथीदार. मग कुणीतरी पोवाड्यामध्ये लिहिलं की घोरपडीला पाठवलं त्यांनी वरती. ती परत आली, त्यावेळेला म्हणाले शकुनवंती ठार करीन गेली नाहीस तर. आणि मग म्हणे ती गेली दोर लावलेला असल्यानं चढले. असलं काही झालं नाही. आख्यायिका नंतर खूप निर्माण होतात. तानाजीरावांच्याकडे अशी माणसं होती की खडा असा तुटलेला कडा चढून जातील. आजही अशी माणसं जाणारी आहेत आपल्याला माहिती आहे. रायगडचं टकमकटोक पाहिलेत, अशी भोवळ येते वरून पाहिलं तरी. 2800-2900 फूट तुटलेला भयानक असा ताशीव कडा आहे. वरून पाहिलं तरी थरकाप होतो इतका तुटलेला कडा. मुंबईचा आमचा एक बहादर तरुण चढून गेल्यावर, नाव त्याचं काय, हिरा पंडित नाव सार्थ केले. हिरा पंडित खरोखर तो कडा चढून गेला. अर्थात दोर वगैरे टाकतात, बांधून जातात. इथे तशी काही सोय नव्हती. जिथे दगडांचा आणि खाचांचा आधार मिळेल, किर्र झाडी आहे सगळीकडे. कुठे त्या याच्यामध्ये नाग साप सुद्धा असतील काही सांगता येत नाही. जिथे आधार मिळेल तिथे घेत 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 तानाजीरावांचे हे मावळे वर गेले. त्या डोणगिरीचा बरोबर पश्चिमेच्या बाजूला कडा आहे. त्या डोणगिरीच्या कड्यावर हे गेले. बरोबर खांद्यावर दोर बांधलेले होते सगळ्यांनी, खुंट्या नेलेल्या होत्या लोखंडी, आणि त्या घडा 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 मारले तिथे सगळीकडे. आणि त्याला दोर बांधले, नंतर खाली टाकलेले. दोर खाली आल्यावर भरा 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 500 मावळे तानाजीराव मालुसरे, सूर्याजीराव मालुसरे गडावर गेले. आणि एकदम हर 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 महादेव प्रचंड गर्जना त्या गडावर निनादली. आणि गड एकदम जागा झाला. आश्चर्यच वाटलं, अरे एवढा बंदोबस्त असताना, एवढे सैनिक पहारा करत असताना शत्रू आला कसा? आणि एकदम कापाकापीला प्रारंभ झाला. तानाजीरावांच्याकडे 500 मावळे होते, त्याच्या किमान तिप्पट बळ गडावर होतं. 1500 ते 1800 मावळे होते. गडाचा किल्लेदार होता, गडकरी होता, उदयभान राठोड. त्यांनी स्वागत करायला होतं, यावं यावं तानाजीराव, हा गड तुमच्या ताब्यात दिला. पण सगळे राजपूत असे लाचार व्हावेत, सगळे 96 कोळीचे मराठे असे लाचार व्हावेत. शिवाजी महाराजांच्या विरुद्ध घरची माणसं लढलेली आहेत सगळे. कोणी चुलत भाऊ, कोणी चुलत काका.
यांचं नाव काय? हे जाधव. हे कोण? हे खंडागळे. हे कोण? जेधे. हे कोण? पासलकर. गोंधाजी पासलकर. आम्हाच 2 गावं ही द्या म्हणजे आम्ही शिवाजी राजावर चाल करतो. इतकी लाचार मंडळी. खरोखर राजपूत आणि मराठे एकत्र आले असते, या राष्ट्राचा किती इतिहास वेगळा घडला असता. राणा प्रतापाची प्रेरणा घेतली असती तर या राष्ट्राचा इतिहास काय घडला असता. शिवाजी राजांच्या मागे सगळे हिंदू उभे राहिले असते, काय इतिहास घडला असता. दुर्दैव आहे. तानाजीराव मालुसरेंनी आक्रमण केलं आणि प्रचंड लढाईला प्रारंभ झाला आणि मराठ्यांची पहिल्या दणक्यात सरशी झाली. एवढ्यात तो उदयभान राठोड हातामध्ये ढाल तलवार घेऊन आक्रमण करून आला. त्याच्याबरोबर बहादर राजपूत आहेत, मोगल आहेत आणि एकच तुमुल युद्धाला तिथे प्रारंभ झाला. हातामध्ये कोणाकोणाच्या दिवठे आहेत आणि शिवाजीराजे राजगडावरून नजर लावून बसलेले आहेत आणि त्यांच्या लक्षात आलं, कारण हिलाल आणि मशाली नाचायला लागल्या. राजांच्या लक्षात आलं, अरे माझा मित्र तानाजीवरती पोचला. महाराज वाढले. त्यांच्या सगळ्या सख्या सोबत्यांपैकी एक तानाजीराव सूर्याजीराव आहेत, येसाजी कंक आहेत, चिमणाजी देशपांडे आहेत, बाबाजी देशपांडे आहेत, शेळीमकर आहेत, हैबतराव. सगळी ही मंडळी जीवाला जीव देणारी तानाजीरावावर पोचले. शिवाजी महाराजांना कळलं आणि योग असा की उदयभान राठोड आणि तानाजीराव समोरासमोर आले. आल्यानंतर जो प्रचंड द्वंद्वाचा युद्धाचा असा म्हणजे अग्निदिव्य जणू काही सुरू झालं. आग डोंब जणू काही उसळून गेली आणि धडाधडा खणाखण घाव परस्परांच्या ढालीवर बसायला लागले. दुर्दैवाड आलं आणि तानाजीरावांची ढाल तुटली. आता ऐन समयाला दुसरी ढाल कुठून येणार? इतके मावळे लढतायत, गडाचा पसारा प्रचंड, ऐनवेळे ढाल कोणाची मागवावी? तशा परिस्थितीत एक कमरेचा शेला हाताला गुंडाळून त्याच्यावर घाव स्वीकारत तानाजीराव लढतायत. उदयभानला वाटलं आता आपण जिंकलो आणि त्यांनी एक खडाडकन घाव तानाजीरावांना काढला आणि त्याच वेळेला तानाजीरावांनी सुद्धा एक घाव उदयभानवर काढला. दोघांचे इतके प्रचंड घाव एकमेकाच्या छाताडावर पडले की एकदम रक्ताचा लोंढाच बाहेर निघाला आणि दोघही तुटलेल्या कड्यासारखे खाली कोसळले. माझ्या तान्याला मारलेस काय, आता बघतोच तुला. पण शेलार मामा वगैरे काही उड्या मारत गेले नाही. सगळ्या आख्यायिका हळूहळू नंतर पोवाड्यामध्ये आल्या. असं काही घडलेलं नाहीये. दोघांचा घाव एकमेकाला बसला, दोघही कोसळले आणि एकदम सगळीकडे वार्ता पसरली की तानाजीराव पडले, तानाजीराव पडले. त्यावेळेला धावत सुटली माणसं सगळी. या वेळेला सूर्याजीराव मालुसरे कोंढणपूरच्या बाजूनी वर आले. ते दोर टाकून आपले सैनिक का पळतायत हे त्यांना पहिल्यांदा कळलंच नाही आणि त्यांच्या कानावर वार्ता आली, तानाजीराव पडले. त्यावेळेला सूर्याजीराव पळणारे आपल्या सैनिकांना म्हणतायत, थूत तुमची. अरे क्षत्रियाची मराठ्यांची परंपरा सांगता आणि तानाजीराव पडले, नेता पडला म्हणून पळता, थूत तुमची. अरे राजे काय म्हणतील आपल्याला? गड घ्यायची जबाबदारी या राजानं तुमच्या आमच्यावर सोपवली आणि पळून जाता. नामर्दानो हातामध्ये बांगड्या भरा. सूर्याजीराव मालुसरे बोललेले आहेत आणि त्यांनी एकच केलं, कोंढणपूरच्या बाजूनी सगळे दोर लावलेले पहिल्यांदा कापून टाकले. लढा नाही तर मरा. आणि ढाल तलवार घेतली आणि हा वीरभद्र हर 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 महादेव म्हणून त्यांनी जी युद्धामध्ये उडी टाकली. 1000 हत्तींचं बळ मराठ्यांना आलं आणि एकच कापाकापीला प्रारंभ झाला. पुढल्या तासाभरामध्ये गडावरची शिबंदी इतकी कापली गेली की मराठ्यांना दैदिप्यमान विजय मिळाला. मिळाल्याबरोबर सूर्याजीराव मालुसरेंनी खून ठरलेली होती, गंजी एकत्र केली कडब्याची गडावर असलेली आणि त्याला आग लावली. आग लावल्यावर राजगडावरून महाराजांना दिसलं, गंजी पेटवली, अग्नीच्या ज्वाळा. आणि आऊसाहेबांना महाराज म्हणाले, आऊसाहेब माझ्या खेळगड्यानं कोंढाणा घेतला. केवढा आनंद राजगडावर दाटला असेल. आणि सगळे वाट बघतायत आता की केव्हा एकदा तानाजीराव मालुसरे परत येत आहेत. आणि खरोखर हातात खडग घेऊन नाचत नाचत शिवाजीराजाचे शूर शिपाई माघवद्य दशमीला परतलेले आहेत. माघवद्य नवमीच्या रात्री हा दैदिप्यमान विजय मिळवला आणि दशमीला परत आले सगळे.
आणि मागून एक पालखी येत होती आणि राजानं वाटला आहा कोणत्या शब्दात आता तानाजीरावांचं कौतुक करावं, शाबास शाबास बहादूर वीरानं असं म्हणतायत महाराज. तोपर्यंत हा पालखी कुणाची? तानाजीरावांचा मृतदेह त्यात घालून आणलेला होता. आणि महाराजांना असा शोकाचा उमाळ आला. आऊसाहेबांना काय वाईट वाटलं असेल, जसा माझा शिवबा तसाचा तानाजी. बरं महाराजांना इतकं वाईट वाटलं, अपरंपार शोक केला. पण हा सिंह गेला म्हणून गड आला असं काही नाहीये. कोंढाण्याचं नाव शिवराय म्हणाले म्हणून सिंहगड पडलेलं नाहीये, ते अगोदरपासून होतच. पण घडलं मात्र खरंच, सिंह गेला पण गड ताब्यामध्ये आला. महाराजांना अत्यंत वाईट वाटलं. त्यांनी सूर्याजीरावांची फार मोठी सरफराजी केली. प्रसन्न झाले महाराज की हातातला गेलेला डाव माघारी सूर्याजीरावाने फिरून हातामध्ये घेतला आणि देदीप्यमान विजय मिळवला. तानाजीरावांची उत्तरक्रिया शाही इतमामान सरकारी अगदी प्रतिष्ठेनं करण्यात आली. महाराजांना पराकोटीचं वाईट वाटलं. पण जे असे व्रत घेतात स्वराज्यानं त्यांना सुतकात बसायला सुद्धा वेळ नसतो. पुन्हा घोड्यांना टापा पडल्या आणि महाराजांचं स्वतंत्र राज्याचं घोडदळ एकदम उधळलं पुन्हा. आणि भराभरा एक एक किल्ले घेतलेत. पन्हाळा घेतला, पुरंदर घेतला, कोंढाणा अगोदरच घेतलेला होता, रोहिडा घेतला, वज्रगड पुन्हा ताब्यामध्ये आणला, चौल कल्याणला महाराजांची ढाल वळली. कल्याणचा हा किल्ला त्यांनी काबीज केला. दुर्गाडीचा किल्ला महाराजांनीच निर्माण केलाय, तोही पुन्हा एकदा महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला. गेलेले 23 गड काय 65 किल्ले महाराजांनी पुन्हा जिंकून घेतले. आणि आदिलशहा आणि औरंगजेब कपाळाला हात लावून बसलेले आहेत. त्यांना कळेच ना की या राजाच्या अंगी एवढं बळ कुठून आले, एक एक किल्ला आपल्या हातामधून सुटतोय असं त्यांच्या लक्षात आलेलं होतं. आणि या वेळेला स्वराज्याचा आणखीन नूतन युवराज जन्माला आला. राजाराम राजांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 या दिवशी झाला. पण आनंद कुणाच्याच मुखावर दिसेना. सोयराबाईंना पुत्र झाला सईबाई 5 सप्टेंबर 1663 ला अगोदरच गेलेल्या होत्या. आपल्याला माहिती आहे सगळं. वाईट वाटलं तर महाराजांच्या मनामध्ये दुःख होतच. 1659 5 सप्टेंबर 1659 सईबाईंनी देह ठेवला होता. सोयराबाई पट्टराणी झालेल्या होत्या. पुत्र जन्माला आला पण कुणाच्या मुखावर आनंद नाही. शिवाजी राजांना आश्चर्य वाटलं, पुत्र जन्माला येऊन आनंद नाही. एवढ्यात कोणीतरी वार्ता कानात घातली, शिवाजी राजांच्या पुत्र पालथा जन्माला आला. येऊ नये तसा. सगळीकडे वातावरण गंभीर होतं. शिवराय प्रसन्नपणे हसले आणि म्हणाले, पुत्र पालथा जन्माला आला, केवढी आनंदाची वार्ता. दिल्लीची पातशाही पालथी घालेल माझा पुत्र. काय जबरदस्त आत्मविश्वास मनामध्ये असला पाहिजे. शकून अपशकून दुबळ्या माणसाला असतात. जो व्रतस्थ असतो, स्वराज्याचं व्रत ज्यांनी हातामध्ये घेतलेला असतं, तो कसा विचार करतो बघा. दिल्लीची पातशाही पालथी घालेल. आणि 1672 मध्ये अपूर्व घडलं. स्वराज्य चहुदिशांनी विस्तारत होता. स्वराज्याचं स्वतंत्र नौदल निर्माण झालं तर त्याचा विचार करायचा. बसनूर असो, बसरूर असो, तिथून अपरंपार धन, लाडाचं कारंज असो, तिथून अपरंपार धन स्वराज्याला मिळालेलं होतं. गडकोट सिद्ध झाले ते. गिरिदुर्गांचं वैभव वाढलेलं होतं. जलदुर्ग सुखानं नांदत होते. मालवण जवळच्या कुर्ट बेटावर महाराजांनी सिंधुदुर्गाची निर्मिती केलेली होती. कोकणच्या मोहिमेवर महाराज गेलेले होते आणि लांबून त्यांना बेट दिसलं मालवण जवळ असताना. आणि बरोबर मायनाक भंडारी आहे. आणि महाराजांनी विचारलं, मायनाक ते बेट कुठलं? त्यावेळी मायनाकनी मुजरा घातला आणि म्हणाल, महाराज त्या बेटाची कुर्ट बेट म्हणतात. महाराज म्हणाले, माझी पाहायची इच्छा आहे. आणि महाराज गेले बेटावर कुर्ट बेट पाहायला. भोवती सगळा खारा समुद्र पसरलेला. कुर्ट बेटावरचं पाणी अमृत मधुर गोड पाणी. ईश्वराची कृपा अशी घडली आणि महाराजांनी आपल्या सरदारांना आज्ञा केली की येथे बलाढ्य जलदुर्ग वसवावा. आणि त्या कुर्ट बेटावर प्रचंड जलदुर्ग बांधला गेला. मग आता पायाभरणी करायची म्हटलं तर पूजा व्हायला पाहिजे, भूमी संस्करित केली पाहिजे.
आणि मग महाराजांनी सांगितलं, मालवणमध्ये जे कुलोपाध्याय असतील त्यांना घेऊन या. महाराजांचे सैनिक गेले, सरदार गेले आणि विनंती केली, महाराज बोलवत आहेत, जलदुर्ग निर्माण करायचा आहे, आपण यावं, पूजा सांगावी. त्यावेळी त्या कुलोपाध्यायाने सांगितलं, येणार नाही, जा. परत आली माणसं. राजे म्हणाले, पालखी घेऊन जा, अत्यंत सन्मानाने आण. पुन्हा माणसं गेली, त्यांनी सांगितलं, येणार नाही, जा. पुन्हा राजे म्हणाले, जा. आणि या खेपेल नाही म्हणाले तर उचलून पालखीत घालून घेऊन या. आणि खरोखर उचललं, त्यांना पालखीत घातलं आणि कुर्ट बेटावर आणलं. महाराजांनी त्यांचा बहुत बहुत सन्मान केला, त्यांना बसवले, वंदन केले, दक्षिणा दिली त्यांना आणि फार प्रेमानं त्यांना वंदन केलं, नमस्कार केला. आणि महाराज म्हणाले, एवढा स्वराज्याचा डाव आम्ही तळातावर शीर घेऊन मांडून बसलेलो आहोत आणि आपण इथे जलदुर्ग निर्माण करायचा, पूजा सांगायला येत नाही. त्यावेळी त्या कुलोपाध्यायांनी सांगितलं, ते म्हणाले, राजा आज आम्ही तुला पूजा सांगू, जलदुर्गाला प्रारंभ करशील आणि तू तिकडे देशावर निघून जाशील राजगडावर. उद्या या जंजिऱ्याच्या, मुरुड जंजिऱ्यामधल्या सिद्धीचे हसम येतील, आम्हाला पकडतील, आमच्या स्त्रियांवर अत्याचार होतील, घराची खणती होईल, आमच्या बागेमधले एक रोप शिल्लक राहणार नाही आणि आमचा वंश खुंटून जाईल. इतका हा सिद्धी राक्षसासारखा वागणार आहे. या भूमीला काही संरक्षण नाहीये, राजा तू ते संरक्षण देशील? आणि राजे प्रसन्नपणे हसले आणि म्हणाले, कुलोपाध्याय चिंता न करणे, म्हणून तर इथे जलदुर्ग वसतोय, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, ही जबाबदारी शिवाजी राजाची. आणि त्या कुलोपाध्यायांनी मंत्र म्हटले आणि तिथं बलाढ्य जलदुर्ग निर्माण झाला, ज्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. महाराष्ट्रामध्ये इतके किल्ले आहेत, पण एकाच ठिकाणी शिवाजी राजांची मूर्ती आहे, सिंधुदुर्गामध्ये. माहितीच नाही मला वाटते, चेहरेच सांगतायत. मुद्दाम जा आणि तिथे जाऊन शिवरायांचं दर्शन घेऊन या. शिवरायांच्या हाताचा, पायाचा ठसा सिंधुदुर्गामध्ये, जा दर्शन घ्या, स्वतःला कृतार्थ आणि धन्य समजा. बेला किल्ला उभा केला, काय उकळत शिस ओतले पायामध्ये आणि त्याच्यावर एक एक दगड जडवले गेले. त्या कालखंडामध्ये अशी रचना करत असत. तोफेचा गोळा लागला तरी तटाला काही इजा होता कामा नये. इतिहास सगळा एवढा मुद्दाम सांगितला. त्याचं कारण ज्या कुलोपाध्यायांनी समंत्रक पूजा गायली आणि त्या जलदुर्गाची पायाभरणी केली, त्यांचं नाव जानमभट अभ्यंकर. आमचा असा दृढ संबंध आहे इतिहासाशी, म्हणून मुद्दाम सांगितलं. त्यांचे एक पुतणे होते, दादमभट अभ्यंकर आणि जानमभट अभ्यंकर, या दोघांनी ती पूजा सांगितली आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते झाली. मग जलदुर्ग हा सिंधुदुर्ग निर्माण झाला. गिरिदुर्ग झाले, सिंधुदुर्ग झाले. एके ठिकाणी तर इतिहासात असा उल्लेख आहे की राजांनी किमान 220 नवीन किल्ले निर्माण केले, नवीन नावं दिली. 50 गिरिदुर्गांना इतकं बलाढ्य रूप दिलं. किती बलाढ्य रूप द्यावं की शत्रूंनी आक्रमणाचा विचारच करू नये असे बेला किल्ले करून टाकले. महाराजांचे हे कर्तृत्व सह्याद्रीच्या एका घळीमध्ये बसलेला एक लोकोत्तर महापुरुष पाहत होता, समर्थ रामदास. आपल्या पट्टशिष्याकरवी, कल्याणाकरवी दासबोध लिहून घ्यायचं काम करत होते आणि राजांचे अफाट कर्तृत्व पाहिलं. हिंदू राष्ट्रासाठी, हिंदू धर्मासाठी समर्पित झालेला हा राजा पाहिला आणि त्यांनी एक पत्र लिहिलं, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, आचारशीळ, विचारशीळ, दानशीळ, धर्मशीळ, सर्वज्ञपणे सुशीळ, सर्वाठाई. हा कसा यशवंत, वरदवंत, कीर्तिवंत, पुण्यवंत, नेणता जाणता राजा. हा कसा, हा गणपती, हा हयपती, हा नरपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी. देव धर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली या भूमंडळाचे ठाई. धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही. तुम्हा कारणे उदंड राजकारण जाहले, तेणे चित्त विभागले. प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे. समर्थ रामदास म्हणतायत, प्रसंग नसताना पत्र लिहिलं, क्षमा केली पाहिजे. किती विनम्र असावेत आमचे संत.
सोन्याला सुगंध यावा तसे पत्र आलं. आणि शिवरायांना आठवलं समर्थ कोण ज्ञात होते, कारण 13 फेब्रुवारी 58 पासून परिचय होता. भास्कर गोसावी भिक्षा मागायला गेलेले होते आणि त्यावेळेला परीक्षा घेतली ती त्यांची. आपण कोण? रामदासी संप्रदायातले. समर्थ कोण? कुठे असता ती? काय करता ती? 100 प्रश्न विचारलेत. आणि नंतर नाशिकला एका गोसाव्यांनी कीर्तन केलेलं होतं. त्यावेळेला शिवरायांनी 200 होन बक्षीस दिले, बिदागी दिले त्यांना. त्यावेळेला ते इतके चांगले, ते म्हणाले मी बिदागी घेऊन काय करू? आमचे गोस्वामी, आमचे सद्गुरू हे चाफळचं मंदिर बांधतायत, तिकडे पाठवा. हा हा, काय मनामध्ये उदात्त भावना असेल. आणि ते 200 होऊन चाफळच्या मंदिराच्या मदतीसाठी गेलेले होते. मी काल परवा उल्लेख केला की मोर्यांचा वाडा वर आहे शिवथरगळीपासून, हाकेच्या अंतरावर आहे. जावळी महाराजांनी घेतली, त्याचे साक्षीदार समर्थ आहेत. प्रतापगिरीचे ठाई आदिशक्ती विराजते, प्रतापगडाचं बांधकाम झालं, समर्थ रामदास स्वतः साक्षीदार आहेत. आणि आज विद्वान भांडतात त्यांची भेट केव्हा झाली? 1649 का 1672. केव्हाची भेट झाली असली पाहिजे. उदंड पराक्रम करणारे शिवराय आणि नित्य नूतन मानवांना पारखून सोडणारे, एका जागी न थांबणारे समर्थ, केव्हाच भेट झाली असली पाहिजे. किती उत्कट प्रेम केले समर्थांच्यावर. रियासतकार सरदेसाईंनी 15 गुरूंची नावं दिली, पण एकाही गुरुला किल्ल्यावर नेऊन बसवलं नाही शिवरायाने. तो मान केवळ समर्थांना दिसला. आणि समर्थ इतके चोखंदळ, 21 किल्ले पाहिले आणि शेवटी सज्जनगडाची निवड केली. त्या गडावर राहिले. त्यावेळेला समर्थांच्या संदर्भातली शिवरायांची पत्र पाहण्यासारखी आहेत की गडावर पाऊस बहुत पण शाकर्णी नेटकी करावी. जिजोजी काटकर या नावाचा सरदार होता, त्या सरदाराला पत्र लिहिलेले आहेत. आणि त्या पत्रामध्ये लिहिलेले आहेत की गोस्वामींचा मुक्काम सज्जनगडावरी असे, शाकर्णी वेळच्या वेळी करीत जावी, एक थेंब आत येणार नाही अशी दक्षता घ्या. गडावर थंडी भयानक आहे, म्हणून कोळसे शेगडीसाठी किती लागतील याचाही पत्रामध्ये उल्लेख आहे. त्याची पूर्तता वेळेवर करा असं शिवाजी महाराजांनी लिहिले. आणि केव्हा एकदा पावसाळ्यात काय झालं कोणास ठाऊक, समर्थांचं आज शेजघर जिथे दाखवतात तिथे पाणी आत आलं. आणि शिवाजीराजांना हे ज्यावेळेस कळलं त्यावेळी शिवाजीराजांनी हुकूम दिलेला आहे काय, की या जिजोजी काटकरला पकडा आणि कड्यावरून त्याचा कडेलोट करा, मारा. कारण यांनी समर्थांची नीट काळजी घेतली नाही. समर्थ राहतात तिथे पाणी गळून आत आलेलं आहे. किती प्रेम करत असतील समर्थांच्यावर. एक पुरावा खरं तर पुरेसा आहे, आणखीन काय सांगायचं. महाराजांनी पुढे देह ठेवला त्यावेळेला समर्थांनी स्वतःला अंधाऱ्या खोलीत जणू काही कोंडून घेतलं. तर इतकं प्रेम केले आणि महाराजांनी इतकं उदंड केलं. दोघांनीच त्याची दखल घेतली. एक समर्थ रामदास आणि दुसरे कविराय भूषण. खरोखरच घेतलेलं आहे. विलक्षण घडले इतिहासामध्ये. त्याचं आणखीन थोडं वर्णन उद्या वेळ मिळाला तर करू. पण 1672 मध्ये सोन्याला सुगंध यावं तसं पत्र आलं आणि महाराज दौडत निघाले. यावेळेला समर्थांचा मुक्काम चाफळच्या मागे 1.5-2 मैलाच्या अंतरावर शिंगणवाडी नावाचं छोटं ग्राम आहे. तिथे समर्थांनी स्थापन केलेला बाल मारुती आहे. त्या मारुतीच्या साक्षीनं समर्थ शिवराय संगम झाला. पत्रामध्ये उल्लेख आहे की इतकी घनदाट झाडी होती, आज काही नाहीये तिथे. त्यावेळेला इतकं घनदाट जंगल होतं की फांद्या तोडून वाट तयार करायला लागली शिवाजी महाराजांना तिथपर्यंत जाता यावं म्हणून. आणि समर्थांनी उपदेश केला आणि काय विलक्षण बोलून गेलेले आहेत की देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुख बुडवावा का बुडवावा धर्मस्थापनेसाठी. देवद्रोही जितुके कुत्ते तितुके मारून घालावे परते, देवदास पावती फत्ते यदर्थी संशय नाही. मारिता मारिता मरावे, स्वराज्यासाठी मरावे समर्थ म्हणतात. लोक एक विचारे करावे आणि सर्वांना घसरावे म्लेंछावरी. म्लेंछ दुर्जन उदंड बहुता दिसाचे माजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे. क्षात्र धर्माचं तेजस्वी वर्णनच केलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांनी सगळा उपदेश शिरोधार्य केला. केवढा आनंद परस्परांच्या मनामध्ये दाटला असेल.
आणि शिवाजी महाराजांनी एक 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 किल्ला सर केला. हे गुंडा पुंडांचं राज्य नाही, हे स्वधर्माचं राज्य, हे स्वातंत्र्याचं राज्य नव्हे, हे सुराज्य, हे रामराज्य. आणि महाराजांची ख्याती केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे, भारतात पसरली. आपल्याला आश्चर्य वाटेल, त्या कालखंडामध्ये पंजाबमध्ये शिवाजीराजांच्यावर काव्य लिहिलं गेलेलं आहे. केवढं आश्चर्य घडलं. आणि ही वार्ता उत्तरेकडे सगळीकडे पसरली. राजा कसा, राजा पुण्यश्लोक, राजा कसा प्रातस्मरणीय, राजा कसा सदाचार नीती संपन्न, राजा कसा हिंदू धर्माचं रक्षण करणारा, राजा कसा हिंदू राष्ट्र निर्माण करणारा. आणि काशी विश्वेश्वराची पूजा बांधणाऱ्या एका पुजाऱ्याच्या अंतःकरणामध्ये गहिवर दाटला गागा भट्ट. वेदशास्त्र संपन्न, ज्ञानाचे साक्षात असलेले आगर, ज्यांच्या पणजोबांनी प्रत्यक्ष त्या विश्वेश्वराची, मोडलेल्या विश्वेश्वराची स्थापना केलेली होती रामेश्वर भट्टांनी. यांचं गागा भट्टांचं नाव विश्वेश्वर भट्ट होतं, पण त्यांचे वडील त्यांना कौतुकानं गागा म्हणत टोपण नावानी. तेच नाव जनमानसामध्ये पसरलेलं होतं. आणि 1673च्या अखेरीला गागा भट्ट निघाले. यावेळेला बहलोल खान स्वराज्यावर चाल करून आलेला होता. आणि प्रतापराव गुजरानी उमराणीच्या जवळ त्याला घेरला. इतका झोडपलाय की बहलोल खान शरण आला आणि त्याला प्रतापरावांनी राजकीय चूक करून सोडून दिला. आणि महाराजांनी पत्र लिहिलं, सला काय निमित्त केलात, कुणाला विचारून केलात? शिपाईगिरी केलीत, सरसेनापती पद दाखवलं नाहीत. बहलोल खान पठाण पुन्हा चालून येईल. आणि तसं पुढे घडलेलं आहे. शिवाजीराजांनी लिहिलेलं होतं, बहलोल खानाचा पाडाव करावा, तोपर्यंत मास तोंड दाखवू नये. आणि 6 स्वारांना घेऊन प्रतापराव बहलोल खानच्या छावणीवर तुटून पडले. आणि आगीमध्ये 7 पतंग जळून गेले. वेडात मराठे वीर दौडले 7. खरंच आहे घडलेलं. या 7 पतंगांनी आगीवर जणू काही झेप घेतली. आज ते गीत इतक्या आनंदाने, लहान मुलापासून तरुणापासून सगळे आनंदाने गातात. कुसुमाग्रजांनी लिहिलेलं विवा शिरवाडकरांनी गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. आणि दुसरं वेडात मराठे वीर दौडले 7 अद्वितीय गाणी लिहिलेली आहेत. आणि तितकीच ती पराकोटीची लोकप्रिय सुद्धा झालेली आहे. प्रतापराव पडले आणि इतका चटका लागला शिवाजीराजांना, त्यांनी नंतर हंसाजी उर्फ हंबीरराव मोहिते यांना सरनौबत पद दिलं, सरसेनापती पद दिलं. आणि गागा भट्ट उत्तरेकडून प्रवास करत करत आले. ते थेट येऊन पोचलेले आहेत कुठे, नाशिकला. आणि शिवरायांनी पालखी पाठवली त्यांच्यासाठी. आणि पालखीत बसून गागा भट्ट त्यांना सन्मानपूर्वक रायगडावर आणण्यात आलं. तळ कोकणामधला हा अजिंक्य पराकोटीचा दुर्गमगड शिवरायांनी त्यांना सन्मानाने आणलं. शिवराय निम्मा डोंगर उतरून पाचाड पर्यंत गेले. पाचाडमध्ये जिजाऊ आऊसाहेबांचा वाडा आहे. 17 बुरुज असलेला प्रचंड वाडा होता. आणि आऊसाहेबांच्यासाठी खास व्यवस्था शिवाजी महाराजांनी केली. ती गडावर पाऊस इतका अफाट पडतो, इतकी थंडी असते, आऊसाहेबांना ते सोसवेना. म्हणून निम्म्या टप्प्यावर गडावर असलेल्या पाचाड इथं शिवाजीराजांनी त्यांना वाडा बांधून दिलेला होता. हिरोजी इंदुलकरला बोलवलं आणि सांगितलं की रायगडला सजव. आणि त्यांनी खरोखर सजवलं. मनोरे असे उत्तम सुंदर बांधलेत. महादरवाजा असा गोमुखाचा अद्वितीय निर्माण केलेला आहे. प्रवेशद्वार राजसभेचा अप्रतिम केलं. राणीवशाच्या इमारती या हिरोजी इंदुलकरांनी सगळ्या बांधून टाकल्या. जगदीश्वराचं अत्यंत देखणं आणि सुंदर मंदिर हिरोजी इंदुलकरनी निर्माण केलं. कुशावर्त तलाव निर्माण केला. गंगासागर तलाव निर्माण केला. बाले किल्ला तोही निर्माण केला. सिंहासनाची तख्ताची जागा तीही निर्माण केली. न्यायसभा बांधली, वादसभा बांधली, ब्राह्मण सभा बांधली. काय काय केलं नाही, इतकं तिथे बांधून ठेवलेलं आहे. आज इतकी किल्ल्याची पडझड झाली, पण तरी पण पाहण्यासारखं उदंड आहे अजूनही. गडावर जावं. गडाचा गड कोणता तर रायगड. त्याचं दर्शन घ्यावं आणि कृतार्थ व्हावं, इतका सुंदर गड आहे. गागा भट्ट रायगडावर पोचले. त्यांची सगळी सरबराई झाली. आणि मग आऊसाहेबांना, मंत्र्यांना, शिवरायाला सगळ्यांना पाचारण केलं गागा भट्टांनी. आणि ते म्हणतायत, शिवराया उत्तरेकडे 5 तख्तावरी बैसतात.
स्वतःच्या मस्तकावरी छत्र धारण करतात, त्यांना मुजरे घातले जातात. आणि राजा, अरे तू 1.25 लाख सैन्य निर्माण केलंस, गडकोट निर्माण केलेस, गिरिदुर्ग, जलदुर्ग, स्थलदुर्ग, नानाविध प्रकारचे किल्ले निर्माण केलेस. इथे राज्याला अनुशासन निर्माण केलंस, सदाचाराचं, नीतीचं राज्य निर्माण केलंस. इथल्या माय भगिनी सगळ्या सुखावल्या. हे स्वधर्माचं, स्वातंत्र्याचं स्वराज्य, हे सुराज्य, हे रामराज्य. राजा, इतकं सगळं केवळ नूतन सृष्टी तू निर्माण केलीस, आणि असं असून तुझ्या मस्तकावर छत्र नाही, तुला सिंहासन नाही. राजा, एवढा यत्न केला असं, पण तुला सिंहासनाचा अधिष्ठान नसेल, राजा तुला राज्याभिषेक झाला नाही, तर तुला कोणी मानणार नाही. म्हणतील हा गुंडपुंड होता, पाळेगार होता. याच्या पलीकडे इतिहासामध्ये राजा तुला स्थान राहणार नाही. तुला राज्याभिषेक करूनच घ्यायला पाहिजे. म्हणून 2 शब्दामध्ये गागा भट्टांनी आज्ञा केली, तख्ती बैसावे. महाराज संकोचून गेले आणि म्हणतायत, गागा भट्ट गुरुजी, मी स्वराज्य निर्माण केले, हे माझं नव्हेच, हे राज्य निर्माण व्हावे, हे तो श्रींची इच्छा, ही जगदंबेची इच्छा. हे हिंदवी स्वराज्य तुळजा भवानीच्या कृपेने निर्माण झालेलं आहे. मला राज्याचा मोहही नाही आणि सिंहासनाची अपेक्षाही नाही. आणि शेवटी गागा भट्टांनी आज्ञा केली, भारतातल्या सर्वोच्च पीठाचा, काशी पीठाचा प्रतिनिधी, काशी विश्वेश्वराचा पुजारी, वेद वाङ्मयाचं रक्षण करणारा त्याचा प्रतिनिधी, या नात्यानं राजा तुला मी आज्ञा देतो, तुला सिंहासनाधीश्वर व्हावंच लागेल. आणि आऊसाहेबांनी सांगितलं, शिवबा सिंहासनावरी बसावे, तख्ती बैसावे, गागा भट्टांची वेदमूर्तींची आज्ञा मानावी. आणि शेवटी संकोचलेल्या राजाने मान्यता दिली. आणि केवढा आनंद या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये उसळला की हा राजा आता पृथ्वी वल्लभ होणार, हा राजा सिंहासनाधीश्वर होणार. आणि सगळीकडे आनंद वार्ता पसरून गेली. आणि एक एक विधीला राज्याभिषेकाचा प्रारंभ झाला. अथर्व वेदामध्ये राज्याभिषेकाचं सगळं सूक्त आलेलं आहे. त्याच्यावरून स्वतंत्र राज्याभिषेक प्रयोग या महाविद्वान पंडितांनी स्वतंत्रपणे लिहून काढला. आणि मुहूर्त निश्चित झाला, दिनांक 6 जून 1674. 19 मेला महाराज जे दौडत निघाले. रायगड किल्ला जर कोणी पाहिला असेल तर 1500 पायऱ्या आपण पाचाड पासून, खूप लढा बुर्जापासून चढायला प्रारंभ करतो. आणि साधारण निम्म्या पायऱ्या चढल्या की डाव्या हाताला मोठं वळण येतं आणि पुढे आपण चढायला प्रारंभ करतो. उजव्या बाजूला सगळा तुटलेला कडा आहे आणि तिथे खिंड आहे, त्याला वाळसुर्याची खिंड म्हणतात. त्या खिंडीतून महाराज आपल्या साथीदाराने घेऊन उतरले. कुठे? थेट दौडत गेलेले आहेत. 20-21 मेला थेट किल्ल्यावर एका जाऊन पोचले, प्रतापगड, जिथे अफजल खानाचं पारिपत्य केलं तर, आणि जिथे जुलै 1661 मध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या सेवकांना सांगून गंडकी नदीतून शिळा आणलेली होती, जगदंबेची मूर्ती कोरलेली होती. त्या जगदंबेची पूजा बांधण्यासाठी महाराजांनी त्या जगदंबेचं पूजन केलं आणि 1.25 मण सोन्याचं छत्र त्या जगदंबेला अर्पण केले. आणि महाराजांनी फार मनापासून प्रार्थना गायली, श्री 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 तुळजा भवानी जगदंबे, तुझ्या लेकीचा लेक राज्याभिषेक करून घेतोय, 8ही हाताने आशीर्वाद देण्यासाठी. या लेकीचा लेक, हो, तुझी लेक म्हणजे जिजाऊ आणि तिचा लेक म्हणजे मी, आणि तुम्ही 8ही हाताने आशीर्वाद द्यायला या. हे मंगलकार्य सिद्धीस आपणच न्यायचं आहे. गडावर तोरण सजलं, स्वस्तिकाची शुभचिन्ह सगळीकडे निर्माण करण्यामध्ये आली. तोरणावर गणराय नृत्य करायला लागले, मंगलवाद्य वाजायला लागले, सनई संबळ खडा चौघडा वाजायला लागले. तिमिर संपुनी स्वतंत्रतेचा उषक्काल झाला, तिमिर संपुनी स्वतंत्रतेचा उषक्काल झाला. युगायुगानी शिवनेरीवर शिवजन्म आला. हे जसं कौतुक घडलं तसं शिवरायाचे राज्य न केवळ रामराज्य आले. आता आनंदवन आले, आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी. आनंदी आनंद दाटून गेला. एकेका विधीला प्रारंभ झाला. 30 मेला या 44 वर्षाच्या महापुरुषाची मुंज करण्यात आली.
उपनयन संस्कार करण्यात आला. राज्याभिषेक प्रयोगासाठी तो आवश्यकता असतो म्हणून सोयराबाईशी पुन्हा विवाह संपन्न झाला. आणि मग तो एक एक दिवस जवळ यायला लागला. 7 नद्यांचं पवित्र जल एकत्र करण्यात आलेलं होतं. हेनरी ऑक्झेंडन गडावर येऊन दाखल झालेला होता. पिलखाना पाहून तो थक्क झाला, त्याची मती गुंग झाली. त्याला कळेच ना की एवढे 2 प्रचंड हत्ती या अशा वाटेने आता पायऱ्या झाल्या. त्यावेळेला पायऱ्या नव्हत्या शिवाजी राजांच्या कालखंडात, एक पाऊल वाट होती. त्याला कळेच ना एवढे 2 प्रचंड हत्ती गडावर आणले कसे. नारायण शेणवील त्याने विचारलं, गडावर हत्ती कसे आणले. नारायण शेणवीने सांगितलं, हुशार समजता स्वतःला ना फार, सांगा, विचार करून उत्तर द्या. 2-3 दिवस तो विचार करत होता, त्याला सुचलंच नाही. मग एका मावळ्याने मिशीवर हात देत सांगितलं, काय राव एवढं कळत नाही, पिल्लू आणलं ना वाढवलं. हेनरी ऑक्झेंडनच्या डोक्यात त्यावेळेला प्रकाश पडला. अगोदर कळतच नव्हतं त्याला एवढे हत्तीवर कसे आणले. 7 नद्या आणलेल्या होत्या. कुंभाभिषेक शिवरायांना झाला, मस्तकाभिषेक झाला. शिवराय बसलेले स्वतः डाव्या हाताला पट्टराणी सोयराबाई होत्या, उजव्या हाताला शंभूराजे बसलेले होते. आणि महाराजांच्या मस्तकावरून घळा 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 सप्तगंगा वाहत होत्या. गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधिम करू. खऱ्या अर्थानं जलेस्मिन सन्निधिम करू हे मंत्र उच्चारले जात होते. कारण यातली एकही नदी स्वराज्यामध्ये नव्हती, एकही नदी नव्हती. नाशिकच्या पर्यंत महाराजांनी धडक मारली ती खरं होतं, पण एकही नदी आज स्वराज्यामध्ये नव्हती. आणि महाराजांच्या मस्तकावरून घळाळत असताना कदाचित सप्तगंगा बोलल्या असतील, राजा आम्हाला स्वराज्यात केव्हा आणणार, राजा आम्हाला स्वराज्यामध्ये केव्हा घेणार सांग. आणि सगळा हा 7 नद्यांचा अभिषेक शिवरायांना झाला. आणि मग सगळी राजसभा सजलेली होती. महाराजांनी संपूर्ण क्षत्रियाचा पोशाख धारण केला. मस्तकावर उत्तमातला उत्तम मंदिल आणि मोत्याचा तुरा असा डोलतोय. अंगामध्ये भरजरी तो मोठा असा झगा घातलेला होता. कमरेला भवानी तलवार होती. इथे भरजरी रेशमी पट्टा, कमरेला भवानी तलवारीसाठी खास निर्माण केलेला पट्टा, ज्याच्यावर जडजवाहीर अलंकार निर्माण जडवलेले होते, घ्यायला जणू काही तयार होते. गंडभिरुड प्रत्येक प्रवेशद्वारावर सजलेले होते की ज्याच्यामध्ये सिंह हत्तीचं पारिपत्य करतोय, जणू आम्ही शिवरायाचे सैनिक असे आहोत असं सांगणार ते प्रतीक होता. आणि शिवरायांनी पूर्ण क्षत्रियाचा पोशाख धारण केला. सलज्ज सोयराबाई त्यांच्यावर होत्या. स्वराज्याचा युवराज त्यांनी क्षत्रियाचा पोशाख धारण केला. आणि हे 3 आले नमस्काराला. कुणाला नमस्कार केला असेल, पहिला मुजरा घातलाय जिजाऊ आऊसाहेबांना, मुजरा घातला. आणि आऊसाहेबांना म्हणतायत, आऊसाहेब जगदंबेच्या प्रसादानं आणि आपल्या आशीर्वादानं स्वराज्याचा यज्ञ सिद्धीस गेला. त्या माऊलीला काय वाटलं असेल, वार्धक्य आलेलं होतं, दृष्टी अधू झालेली होती, हातपाय कापत होते. त्यांनी शिवरायाला अत्यंत प्रेमाने जवळ घेतलं, त्याच्या मुखावरून हात फिरवला, दोन्ही हात त्याच्या मस्तकावर धरले. आणि जिजाऊ आऊसाहेब बोल्या, बाळानो उदंड रामराज्य करा, स्वराज्य करा, सुराज्य करा, रामराज्य करा. केवढं कौतुकात दाटून आलेलं होतं. राणी वशासाठी खास जागा या राजसभेमध्ये केलेली होती. आणि दिनांक 6 जून पहाट झाली आणि रायगडावर एकच लगबग अनंत पलितांच्या उजेडामध्ये रायगड उजळून गेलेला होता. पहिले किरण सूर्याने टाकायच्या अगोदर इतकी दाटी त्या राजगडावर झालेली होती. पाहुण्याने रावळ्याने सगळा गड फुलून गेलेला होता. खरोखर हा गजपती, गणपती, हयपती, नरपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी खरोखर असं काही कौतुक दाटून गेलेलं होतं. न्यायसभा, वादसभा सगळ्या सजलेल्या होत्या. आणि महाराजांनी शिंगतुतार यांच्या त्या ललकारीमध्ये त्या राजसभेमध्ये प्रवेश केला. 32 मण सोन्याचं सिंहासन सजलेलं होतं. अष्टप्रधान हातामध्ये चांदीची तपकं घेऊन उभे होते, ज्याच्यामध्ये सोन्याची फुलं ठेवलेली होती, साधी नव्हे, सोन्याची फुलं. आणि महाराज धीम्या गतीनं आले. काय काय त्यांच्या मनामध्ये खरोखर भावनांचे कल्लोळ उठले असतील, करा कल्पना. त्यांच्या किती सख्या सोबत्यांनी रक्त शिंपून स्वराज्याची निर्मिती केलेली होती.
आमचे शिवशाहीर पुरंदरे सांगतात ते खरंच ही माझी पहिली पायरी सिंहासनाची म्हणजे तानाजीराव मालुसरे आहेत. ही दुसरी पायरी म्हणजे मोरारबाजी देशपांडे आहेत. तिसरी पायरी म्हणजे बाजी प्रभू देशपांडे आहेत. चौथी पायरी म्हणजे सूर्याजी काकडे आहेत. यांनी रक्ताचा अर्घ्य दिला, स्वातंत्र्याचा यज्ञ पेटवला, म्हणून आज मी सिंहासनाधीश्वर होणार. महाराज आले आणि त्या सिंहासनाला त्यांनी मुजरा केला आणि सिंहासनावर बसल्याबरोबर गागा भट्टांनी त्यांच्या मस्तकावर राजछत्र धरलं आणि त्या संपूर्ण राजसभेमध्ये एकच ललकारी निनादली, महाराजाधिराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस गो ब्राह्मण प्रतिपालक सेना धुरंधर महाराज राजा शिव छत्रपती की जय 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 जय. प्रचंड ललकारी निनादली, प्रचंड वाद्य वाजायला लागले, तोफा धडाडायला लागल्या, सनई संबळ घडे चौघडे सगळे वाजायला लागले आणि शिवाजी राजांच्या मस्तकावर अक्षरशः पुष्पवृष्टी झाली. कविराय भूषणाने वर्णन केलं ते वर्णन सर्वार्थाने सत्य आहे. साजी चतुरंग बीर रंग में तुरंग चढ़ी, साजी चतुरंग बीर रंग में तुरंग चढ़ी, सरजा शिवाजी रंग जितन चलत है, जितन चलत आहे. शिवा पावनी लिहिले, शिवभूषण दोन काव्य त्यांनी निर्माण केली. गडावर नाचलाय काव्य म्हणताना आनंदाने बेहोश होऊन कविराय भूषण नाचला. तो म्हणतो हा रायगड किती उंच, किती उंच म्हणून सांगू आपल्याला. आकाशामधून सूर्य चंद्र प्रवास करतात आणि ज्या वेळेला थकतात दमतात त्यावेळी ते विश्रांतीला कुठे उतरतात, रायगडावर उतरतात. एक एक त्यांनी इतक्या सुंदर कल्पना करून टाकल्या. राजा दिसतो कसा, चालतो कसा, बोलतो कसा, ज्या वेळेला अश्वार स्वार होतो त्यावेळेला त्यांनी पोशाख कसा केलेला असतो, हातामध्ये दाणपट्टा कसा असतो. महाराजांनी 72 साली पुन्हा एकदा सुरतेला आक्रमण केलेलं होतं आणि पुन्हा सुरतेकडून खंडणी वसूल करून आणलेली होती. त्यावेळेला एका डच माणसाने शिवाजी राजांना पाहून त्यांचं प्रत्यक्ष चित्र काढले. या चित्राला ते पुष्कळ जवळ आहे पण भेदी पुष्कळ आहे. हातामध्ये दाणपट्टा घातलेले, कल्ले वाढवलेले, दाढी मिशा असलेल्या पण मस्तकावर केस नसलेले असं शिवरायांचं चित्र त्या डच म्हणजे एका चित्रकाराने काढलेलं आहे. आज ते चित्र अधिकृत म्हणून स्वीकारण्यात येतं. महाराज सिंहासनाधीश्वर झाले. आज भारतवर्षामधली जेवढी तुटलेली सिंहासनं होती, उद्ध्वस्त झालेली मंदिरं होती, त्यांना केवढा विश्राम मिळाला असेल. दक्षिणेकडची जिंजी असो किंवा वरंगळ असो, तिथपासून उत्तरेकडचं काशी विश्वेश्वर असो, यांच्या मनामध्ये केवढा आनंद दाटला असेल. अरे राजा सिंहासनाधीश्वर झाला, नवीन शकाला प्रारंभ झाला, शिवशकाची निर्मिती झाली. प्रत्येक अष्टप्रधान मंडळामधल्या एका एकानं येऊन राजानं मुजरा घातला आणि नजराणा अर्पण केलेला आहे. हेनरी ऑक्झेंडन आला, त्यांनी एक अतिशय मौल्यवान खड्याची अंगठी राजांसाठी आणली. ती तलवारीची पाती आणलेली होती, घोडे आणलेले होते, भरजरी वस्त्र आणलेली होती. तो आला, दुभाषाच्या वतीनं संवाद साधला, मुजरा घातलेला आहे. झुकल्या तमाम शाह्या करभार अर्पितात, मुद्रा शिवस्य भद्रा सानम्र मानतात. मानले आणि प्रत्येकाने मुजरा घातलाय शिवरायांना. ही वार्ता ज्या वेळेला दिल्लीमध्ये जाऊन पोहोचली, आग्र्यामध्ये, त्यावेळेस खाली उतरलाय औरंगजेब. त्याला इतकं वाईट वाटलं आणि तो म्हणाला, या खुदा ये तुमने क्या किया. मराठ्यांचं स्वतंत्र साम्राज्य निर्माण झालं, स्वतंत्र हिंदवी साम्राज्य निर्माण झालं. आणि ही वार्ता ज्या वेळेला सह्याद्रीच्या एका गुहेमध्ये जाऊन पोहोचली त्यावेळेला आनंदानं गहिवरलेले आणि दोन्ही डोळ्यातून घळघळा गंगा यमुना वाहणारे समर्थ रामदास बाहेर आले. त्या सह्याद्रीच्या कड्यावर उभे राहिलेत. विरोधच आहे की उत्सवात रमणे दासाचे ब्रीद नव्हे, पण तिथून मनश्चक्षू समोर सगळा राज्याभिषेकाचा सोहळा उमटला आणि आनंदानं समर्थ रामदास गरजायला लागलेत. स्वप्नी जे देखिले रात्री ते ते तैसेची होत असे, हिंडता फिरता गेलो आनंदवन भुवनी.
खवळले लोकदेवाचे मुख्य देवची उठला, कळेना काय रे होते आनंद वनभूनी. मुख्य देव म्हणजे छत्रपती शिवराय. कळेना काय रे होते आनंद वनभूनी. आणि स्वतः समर्थ सांगतायत काय, उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया, मोडली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी. अरे काय कौतुक सांगू, हिंदुस्थान बळावले. काय सांगितले पहा, अभक्तांचा क्षयो जाहला आनंद वनभुवनी. असं म्हणणारा दुसरा कोणता संत संपूर्ण भारतात निघाला सांगा. बुडाला औरंग्या पापी म्लेंछ संहार जाहला, हिंदुस्थान बळावले आनंद वनभुवनी. आणि महाराज सिंहासनाधीश्वर झाले. नंतर हत्तीच्या अंबारीत बसले, छत्र धरलेलं आहे आणि स्वतः सेनापती पण पेशव्यांनी त्यांच्या मस्तकावर छत्र धरले. त्याच्यातून वाजत गाजत स्वतः शिवाजी महाराज जगदीश्वराच्या दर्शनाला गेले. जगदीश्वर शंभू शंकर, ज्या रोहिडेश्वराच्या चरणाची शपथ घेतलेली होती की स्वराज्याचा यज्ञ पेटवेन, शंभू शंकरा तू साक्षी आहेस, तो आज सफल झाला. स्वराज्य निर्माण झालं, हिंदवी राज्य निर्माण झालं. आणि महाराजांनी त्या जगदीश्वराला साष्टांग प्रणिपात केला. तुझ्या आशीर्वचनानं हे स्वतंत्र राज्य हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. त्या पायरीवर एके ठिकाणी हिरोजी इंदुलकरांनी अक्षर कोरून ठेवलेत, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. गडावर जा आणि मुद्दाम पहा. 6 जून पहिले किरण आले, राजसभेमध्ये पडले, शिवरायांच्या पायावर पडले. जणू पहिला मुजरा 6 जून 1674 आनंदनाम संवत्सर शके 1596 उजाडता शनिवार. पहिला मुजरा शिवाजी राजांनी केला, तो सूर्यानी केला. पहिले किरण राजसभेमध्ये पडले आणि सगळी राजसभा आणि अवघे मराठी जन धन्य होऊन गेले. महाराजांनी जगदीश्वराचं दर्शन घेतलं आणि महाराज परत येतात तोपर्यंत धो 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 पावसाला प्रारंभ झाला. नक्षत्र गहिवरली, तारे गहिवरले, आभाळ गहिवरून गेलं, पंचमहावतू गहिवरून गेली आणि ढगांच्या नेत्रामध्ये आनंदाश्रू उभे राहिले. ते पावसाच्या रूपानं गडावर धो 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 कोसळायला लागले. त्या वर्षावामध्ये, आनंदाच्या वर्षावामध्ये अवघा रायगड भिजून चिंब झाला. महाराष्ट्राला, भारतवर्षाला, हिंदवी स्वराज्याला पुन्हा राजा मिळाला. पुन्हा नवीन शकाची निर्मिती झाली. या आनंदाच्या क्षणाला कोणतीही तुलनाच नाही. नवे नवे रायगडावर स्वतंत्र सिंहासन निर्माण झालं आणि रायगडावर आनंदाचा महापूर लोटला. त्या शकाचं नाव सुद्धा आनंदच. काय योग असतो तो आनंदाचा महापूर आज आपल्या चित्तामध्ये, हृदयामध्ये, बुद्धीमध्ये धारण करूया. स्वराज्य निर्माण झालं. 30-35 वर्ष घाम गाळला, रक्ताचं अर्घ्य दिलं, हाडाची काड केली, अखंड दुसरा ध्यासच नाही मनामध्ये. सदाचार नीतीचं एक अधिष्ठान दिलं. नौदल निर्माण केलं, घोडदळ निर्माण केलं, पायदळ निर्माण केलं, नवीन किल्ले निर्माण केलं, स्वराज्याचं आरमार सगळीकडे निर्माण केलं आणि अरबी समुद्रावर जायला लागलं. पोर्चुगीज, डचच्या, सिद्धी, इंग्रज सगळ्यांना स्वराज्याचा आरमाराचा धाक रामचंद्र पंत अमात्यांनी लिहून ठेवले. ते खरं आहे. शिवाजी राजांनी केवळ नूतन सृष्टी निर्माण केली. खरं आहे, नूतन सृष्टी. ज्या कालखंडामध्ये स्वराज्याचा उच्चार करणं महापाप होतं आणि जीभ छाटली जात होती, त्या कालखंडामध्ये एका 15 वर्षाच्या मुलानं, 15 वर्षाचा मुलगा, त्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. आऊसाहेबांनी स्वप्न पाहिलं तर 15व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिका लिहिली आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ केला. 15व्या वर्षी शिवबानी मराठी हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी केली. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. खरोखर तसं घडलं. चाफळचा राम मंदिरातला राम सुखावला.
आमच्या माय भगिनी सुखावल्या, सगळ्या सौभाग्यवतींना वाटलं आमचे अलंकार वज्र चिवडे मंडित झाले. इथे समतेचं राज्य आलं, इथे ममतेचं राज्य आलं, इथे सद्धर्माचं राज्य आलं. नवे नवे राज्यामध्ये गोकुळ अवतीर्ण झालं. इथे रामराजाचा आनंद या अवनीवर, या पृथ्वीवर दाटला. तो सगळा आनंद आज चित्तामध्ये भरून घेऊया. उद्या महाराजांचा दक्षिण दिग्विजय आणि महाराजांच्या ठाई काय अलौकिक सद्गुण होते आणि महाराजांनी नूतन सृष्टी म्हणजे नेमकं काय निर्माण केलं त्याचा अभ्यास उद्याच्या प्रवचनामध्ये करूया. राजांची आरती अंतःकरणापासून गाऊया, या छत्रपतीची आरती अंतःकरणापासून गाऊया आणि मगच काही काल विरमूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय.